पट्टी काढ द्या. हॅलो 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 भाऊ वाजवा. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरे दुरावसी दुरी भवाची पुरी वहावसी. आवाज थोडा चिरकतो याचा. काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची करिता बरोबरे दुरावसी दुरी भवाची पुरी वहावसी. पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारून आता आशितगिरी समंशात कंजलम सिंधुपात्रे स्त्रोतरुवर शाखा लेखणी पत्र मुरवी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानां मिषपारं न याति. नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. विश्वाचा तो गुरु विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारो स्वामी निवृत्ती दातारो भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरे दुरावसी दुरी भवाची पुरी वहावसी. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदी महाराष्ट्र भूषण श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट 3 चरणाचा अभंग कीर्तन सभेसाठी निवडला. विठ्ठल विठ्ठल. या अभंगाला या कीर्तनाला या सेवेला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे, अतिमहत्वाचं आहे. कशा निमित्ताने हा कार्यक्रम आहे सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे, कल्पना आहे, तरी पण सांगणं हे सांगणाराचं किंवा वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असते. आणि परम आदरणीय परमपूजनीय श्रीगुरु स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन प्रातस्मरणीय श्री नारायणगिरी महाराजांच्या मूर्तीच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं, बरोबर ना, प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनाच्या निमित्तानं घडवून आलेला आणि घडवून आणलेला गेल्या 14 वर्षापासून हा सोहळा या ठिकाणी संपूर्ण होतोय. त्यातलं हे 15वं वर्ष आहे. मोठ्या आनंदानं प्रेमानं मिळून मिसळून खेळीमेळी वातावरणात आपण सर्व महाराजांचा भक्त परिवार आणि या परिसरातली सर्व मंडळी भक्त मंडळी एकत्र येऊन एका आईची लेकरं होऊन हा उत्सव आपल्या घरामध्ये दिवाळीचा सण आहे किंवा एकुलत्या एक मुलीचं लग्न आहे. जो आनंद तुम्ही त्या लग्नात साजरा करता तोच आनंद 8 दिवस या ठिकाणी साजरा करत असतात. असा हा उत्सव परम आदरणीय श्री गुरु गंगागिरी महाराजांचा आशीर्वाद या नामसप्ताला आहेत. परम आदरणीय परमपूजनीय श्री गुरु रामगिरी महाराजांचा आशीर्वाद या कार्यक्रमाला आहे आणि सर्व साधू संतांचा आशीर्वाद आहेत. ज्यांची प्रेरणा आहे, मार्गदर्शन आहेत, सहकार्य आहेत ते आदरणीय वंदनीय पूजनीय श्री गुरु अर्थात मला पितृतुल्य असणारे आदरणीय संजय महाराज साठी आणि त्यांचा सगळा हा जवळचा भक्त परिवार आणि महाराजांचा भक्त परिवार या सर्व मंडळींनी दिलेलं मला हे निमंत्रण आणि त्यांच्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्वांचं दर्शन उपस्थित सर्व वडीलधारी, सर्व आई बहिणी, सर्व टाळकरी माळकरी, गायक वादक, हार्मोनियम वादक, मृदंगाचार्य मुकुंदराव महाराज तुम्हाला वंदन. गोड साऊंड सिस्टीम बघा, टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. वा. माझी माऊली यूट्यूब चॅनल
आदरणीय आमचे रवी दादा, वा गोड तुमचं चॅनल आहेत, पहिल्यांदा तुमच्या चॅनलला आलो आहे की नाही, तुम्हाला धन्यवाद. त्याच्यानंतर सगळे हे मोदक बिदक लई होईत, हा ना, एक नंबर मोदक, इकडे एक मोदक उभा आहे, हा ना, लई इथं तर खाली तर लई मोठे महाराज उभे इथं, एवढे मोठे महाराज. कुठले ते, काय नाव त्यांचं? शंभूनाथ गिरी. बापरे, शंभूनाथ गिरी, लईच मोठी महाराज येतात. आशीर्वाद असू द्या ऐकडे सगळे टाळकरी. तुम्ही दोघी जणी फार भारी दिसत आहेत. ते तुळस वृंदावन भारी घेतले. उभं रावण ना शेवटपर्यंत का सांडशाल? नाही ना, हा मग ठीक आहे, तुम्हाला धन्यवाद. एक नंबरचे गायक सोपान काका, वा गोड तुमचा आवाज आहे. शेजारी घुगे महाराज, वा खूप छान, तुम्हाला धन्यवाद, आपलं धन्यवाद ऐक नाही, खूप छान. शेजारी सगळ्या चिमण्या बघा ना, किती भारी दिसतात, एकापेक्षा एक. इथं लईच मोठी चिमणी आहे. तू थोडी पुढं वय, झोप आली, रडू नको, अशीच राहा उभी, नाही तर जा बरकून उडून. सगळ्यात तुम्ही स्वाती, आपलं स्वातीच म्हणतोय, सानिका दिदी, वा खूप छान प्रवचन केलं. मला सांगितलं मगाशी, तुम्ही दोघी बी एकापेक्षा एक गातात. पंचपदी गोड गायली तुम्ही दोघींनी बी. तुम्हाला वंदन, विनेकरी बाबांना वंदन, सगळे आलेले पाहुणे तुम्हा सर्वांना वंदन, मनापासून वंदन करतो. आणि आदरणीय सद्गुरू साठे महाराजांनी चांगल्या माणसांची गाठ आणि भेट मला करून दिली. सर तुम्हालाही वंदन, दादा तुम्हालाही वंदन करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. एकदा ताट बसा, इथे खाली अक्षता दिदी बसलीत, वा कुमावत. सगळ्यांनी ताट बसा, ताट प्रफुल्ल बसा, प्रफुल्ल प्रफुल्ल प्रफुल्ल. काही प्रफुल्ल दिसत आहेत, काही फुल्ल दिसत आहेत जेवण करून म्हणतोय मी, जेवण करून फुल्ल असं मला म्हणायचंय हा ना. आणि जरा थोडीशी फ्रीज बसा, माय का चांगली पा, काही मगच बसून अशी पाहत आहे, अशी का बरं पाहू राहिले. दादा मी आरोपी आलो इथं जाधव संकुलला, आहे का नाही, बजरंग नगरला, आहे का नाही. जसं मी आत्ताच जेल म्हणून सोडले, मला नीत आणून उभे केले, असे पाहू राहिले तुम्ही. मी जाऊ घर निघून. ताट बसा, ताट बसा, ताट बसा, हसत मुख बसा. सगळे असे हसले ना, असे तर हसा, आहे का नाही, खळा हसले. नाही तर काही लोक हसत नाही महाराज, निश्चित बसेल राहते बा, असे हसत नाही. हा ना, काही ना, तुम्ही सकाळी राम राम करा, आपण किती प्रेचरा, आपण म्हणा राम राम, हा, सकाळी 9ला बेटा राम राम, हा हा, संध्याकाळी 6ला बेटा राम राम, हा हा. हसत का बाय, हेच करते आणि हातात गेला मग हाच परत आमचे प्रवचन दाव्याला, आहे की नाही. असेच हसत मुख बसा, फुल्ल बसा, विठ्ठल विठ्ठल. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. ताडबसा म्हणलं नाही का, लक्ष द्या, लय गोड चिंतन आलंय आणि तुमचे तोंड पाहून मी कीर्तन करणार आहे. तोंड पाहून म्हणजे तुम्हाला काय पाहिजे हे मला कळलं, पण मला अभंगाची भूमिका पाहू द्या आणि तुमच्या मनातल्या गोष्टी बोलतो. अभंग तुकाराम महाराजांचा आहे आणि या अभंगातील 3ही चरणांचा सरळार्थ असा आहे. या अभंगातून तुकाराम महाराजांनी सर्व जीवाला, सगळ्या जगाला उपदेश केलाय की जन हो माय बापू, अमूल्य किमतीचा मनुष्य देह देवांनाही न मिळणारा असा मनुष्य जन्म. कारण स्वर्गीच्या अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मा नारायण नामे जीवन मुक्त. स्वर्गातले लोक या देहाच्या अपेक्षा करतात, पण त्यांना ही न मिळणारा असा मनुष्य जन्म आपल्या सर्वांना मिळाला आहे. आणि बरं, स्वर्गातले लोक या देहाच्या अपेक्षा का करतात, तुकोबारांनी पुढे सांगितले, कीर्तनी अनंत गावोगेती नारायण नामे जीवन मुक्त, आहे का नाही. पण त्यांनाही न मिळणारा, स्वर्गातल्या लोकांना न मिळणारा असा मनुष्य देह आपल्या सर्वांना मिळालाय. आणि म्हणून तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे, मी तुम्हाला सांगतोय तुम्ही विठ्ठलाचं भजन करा. सांगतो तुम्हाची बजारे विठ्ठला, मी तुम्हाला सांगतोय तुम्ही विठ्ठलाचं भजन करा. आणि तुम्ही जर नाही देवाचं भजन केलं तर तुमचा जन्म एकदम वाया जाईल, नाही तरी गेला जन्म वाया.
तुम्ही संसाराविषयी प्रपंचाविषयी तुम्ही जे काही मिळवण्याचा प्रयत्न कराल, कमवण्याचा प्रयत्न कराल, काय असेल ते आपली बरोबरी कराल, तेवढे देवापासून तुम्ही लांब लांब जाल, इतके लांब जाल, इतके लांब जाल, इतके लांब जाल, एक दिवस तुम्ही म्हातारी व्हाल. तेव्हा तुम्हाला कानाने ऐकायला येणार नाही, नाक गळायला लागणार, तोंडाची बोबडी वळणार, पायने चालता येणार नाही, हात थरथर कापणार, मांडुगुडू हलणार. त्यावेळेला कोणीच आपल्या जवळ नसणार, डोळ्यांनी दिसायला कमी होणार. अशा काळात तुम्ही एकटे असणार, तेव्हा बायको पोरं नीट बोलणार नाही, घरातली माणसं नीट बोलणार नाही, तेव्हा तुम्ही एकटे असणार. अशा काळात तुम्हाला देवाची आठवण होईल, पण तेव्हा देव भेटेल पण सहकार्य करणार नाही. देव तुम्हाला सांगेल, मी तेव्हा तुकोबांना पाठवलं होतं, सद्गुरू गंगागिरी महाराजांना पाठवलं होतं, सद्गुरू नारायणगिरी महाराजांना, सद्गुरू आहे का नाही रामगिरी महाराजांना, सद्गुरू साठे महाराजांना किंवा आदिकरून सर्व महाराज मंडळींना मी पाठवलं होतं भजारे विठ्ठला सांगायला. तेव्हा तुम्ही ऐकलं नाही. मग आता मरा भावाचे पुरी वहावशी. भाव म्हणजे दुःख, दुःखाच्या सागरात तुम्ही वाहून जाल, मरा आता, आहे का नाही. मग काही लोकांनी प्रश्न विचारला, महाराज आम्ही बजरंग नगरचे, आम्ही जाधव संकुल वगैरे किंवा आम्ही सातपूर परिसरातली माणसं आहोत, आमचा असा प्रश्न आहे, आम्ही काय करू म्हणजे देव आम्हाला भेटेल. काहीतरी उपाय सांगा की तो उपाय करू जाता परमेश्वर आम्हाला भेटेल. तुकाराम महाराज म्हटले काहीच करायची गरज नाही देवाला भेटण्यासाठी. मी माझ्या विठोबाची शपथ घेऊन सांगतो, काहीच करायची गरज नाही. तुका म्हणे आन विठोबाची, पण काय पाहिजे, काही नलगे एक भावची. कारण फक्त भाव, फक्त श्रद्धा, फक्त विश्वास, याच्यापेक्षा तुम्ही देवाला नारळच फोडले पाहिजे असं काही नाही. तुम्ही ऐकू राहिले सगळे, देवाला नारळ फोडलेच पाहिजे असं काही नाही, अगरबत्त्या लावल्याच पाहिजे असं काही नाही, म्हणजे उद्या पोहून नारळ फोडून बघा असं नाही. देवासाठी 3 गोष्टी महत्वाच्या आहेत: श्रद्धा, विश्वास, भाव. तुमच्या मनाचा श्रद्धा नसेल, विश्वास नसेल, भाव नसेल, आणि तुम्ही किती नारळ फोडले, किती अगरबत्त्या लावल्या, आणि त्या अगरबत्तीच्या राखीच्या गोण्या घरात भरून ठेवल्या, गोण्याच्या गोण्या सारे अंगाला चोळीत पडले दोघे नवरा बायको, तरी देव मिळायचं नाही. मग देव भेटावा अशी इच्छा आहे का? मग तुकाराम महाराज म्हटले, हा घ्या माझा अनुभव, भक्ती भाव भाग्याचा अनुभवी आले अंगा, ते या जगात देतसे अनुभवी आले अंगा. अनुभवी आले अंगा. मला अनुभव आलाय. कोणता अनुभव आलाय? 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. 15 दिवसात मला देव भेटलाय. मग तुम्हाला भेटावा अशी इच्छा आहे का? मग भजारे विठ्ठला सांगतो तुम्हाशी, अशा अर्थाचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. आता ऐका, या अभंगाची सुरुवात सांगतो या शब्दाने तुकाराम महाराजांनी केलेली आहे. सांगतो म्हणतात तुकाराम महाराज. काय म्हणतात? सांगतो. काय म्हणतात? सांगतो. तेव्हा काही लोकांनी प्रश्न विचारला, महाराज तुम्ही आम्हाला सांगतो म्हणतात, ठीक आहे, पण तुम्ही आमचे कोण आहे किंवा आम्ही तुमचे कोण आहे म्हणून तुम्ही आम्हाला सांगताय? प्रश्न विचारलाय बजरंग नगरवाल्यांनी. तुकाराम महाराज तुम्ही आम्हाला सांगतो म्हणतात, तुम्ही आमचे कोण आहे किंवा आम्ही तुमचे कोण आहे म्हणून तुम्ही आम्हाला सांगताय? महाराज म्हटले, सांगा मी कोण आहे? आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक. 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 सर्व भावे एक विठ्ठलाचे प्रमाण, विठ्ठलाचे प्रमाण. नलगे जाणावे नावे, गावे आनंद नाचावे. नलगे जाणावे नावे, गावे आनंद नाचावे. सर्व भावे एक विठ्ठलाचे प्रमाण, सर्व भावे एक विठ्ठलाचे प्रमाण. नलगे काय म्हटले तुकाराम महाराज? आम्ही नामाचे धारक, आम्ही स्वतः देवाचं नामस्मरण केले आणि 15 दिवसात आम्हाला देव भेटलाय. नेनो प्रकार अनेक, आम्ही दुसऱ्या देवाची उपासनाच करत नाही. तुकाराम महाराज म्हटले, आम्ही काय वाराप्रमाणे पूजा करतो का? सध्या लोक वाराप्रमाणे पूजा करतात. सोमवारी महादेव, आज पहा तुम्ही दिवसभर महादेव होता स्टेटसला. आज सोमवार होता ना, महादेव आता किती वाजले? 9:30 गेला झोपायला महादेव. हा, काल दिवसभर खंडोबा असेल बघा, दिवसभर खंडोबा. खंडोबा गेला झोपायला. खंडोबा डायरेक्ट आता पुढच्या रविवारी संध्याकाळी सकाळी पाठ येईल, हा ना. खंडोबा गेला झोपायला, महादेव गेला. आता गुरुवारी 3 जण राहतील पहा. गुरुवारी कोण कोण? दत्तात्रय, स्वामी समर्थ, साईबाबा. त्यांच्या चौथा देव येणार नाही, कारण त्यांचे लगेच भांडणं होतील चौथा आल्यावर. हा, शनिवारी 2 जण राहतात. कोण कोण? शनिदेव आणि मारुती. त्यांच्या चौथा, तिसरा येत नाही. तिसरा आला का शनी लगेच वक्री होतो.
आणि मारुती कदाच घेऊन धावतो. अशीकडे उपासना असते काय वाराप्रमाणे. हे फक्त लोकांना दाखवण्यासाठी. याच्यामध्ये भक्ती नाही, रस नाही, प्रेम नाही, जिवाळा नाही, आपुलकी नाही, काहीच नाही. मी तर या मताचा सगळे आलेले पाहुणे नीट ऐका, कॅमेरा ऑन आहे, मी कॅमेरा समोर सांगतोय. 17 देवांची उपासना करून देव मिळतच नसतो. सोमवारी महादेव, मंगळवारी, हा फक्त देखावा आहे. ते शिवाजी महाराजांची जयंती आली का घराला झेंडी लावणार. झेंडा लावू नका या मताचं मी अजिबात नाही. पूर्ण ऐका, नाही तर ऐका अर्धवटन द्या मला गुतून. एक तर काही काही तेवढ्यासाठी झालेले असतात. तुम्ही आता फक्त उद्या विचारायचं कीर्तन. उद्या एवढी माणसं बशीर ना, यांच्यापैकी कोणाला तरी एकदा विचारा रात्री कीर्तन कसं काय झालं. हा बरं झालं. अरे बरं काय चांगलं म्हण ना. बरं काय म्हणतो, बरं काय नीट बोलायला काय प्रॉब्लेम आहे का. ते मुकुंद महाराज भारी वाजत होते. बरं आहे बरं आहे. अरे त्या सगळ्या चिमण्या इतक्या भारी गात होत्या, लय गोड म्हणत होत्या ते सगळ्या, एकापेक्षा एक भारी आहे का नाही. त्या सानिकाने तर प्रवचन लय भारी केलं म्हणे आज. बरी. अरे बरी काय काय तिनं का तुमच्या का क्लास लावले का. चांगलं म्हणाला प्रॉब्लेम काय. चांगलं म्हणा ना, नीट बोलतच नाही काय. त्याच्यामुळे बार काही ना जरा ऐकत जा. ऐका देव ऐक नाही. आपला मुद्दा काय चाललाय, झेंडा लावू नका या मताचं मी अजिबात नाही. झेंडा हे धर्माचं प्रतीक आहे, ते लावलंच पाहिजे. स्टेटसला डीपीला शिवाजी महाराजांचा फोटो ठेवून ते हातावर नाव लिहिणार होय हिंदूच, इथं लिहिणार होय हिंदूच. मग आता कोण आहे तुम्ही. त्या दिवशी तुम्ही हिंदू राहतात, मग आता कोण आहे. ते गाडीच्या पाठीमागून त्या नंबर प्लेट लावून नाव लिहिणार राजे पुन्हा जन्माला या. काला या अजिबात येऊ नका. तुम्ही जर आले ना राजे जन्माला तर तुमचा अपमान होण्याची शक्यता आहे. का बरं. हे गोरगरिबांना त्रास देणारे ऐका ना, यांच्या या गावागावामध्ये फळ्या पाडणारे, आई बहिणीला त्रास देणारे ऐका ना, यांच्या विरोधामध्ये बंड फुकरणारे, हे यांचे लफडे मिटवण्यात तुमचं आयुष्य निघून जाईल. राजे तुम्ही अजिबात जन्माला येऊ नका. काय करता, अपमान करण्यासाठी. झेंडा लावू नये या मताचा मी नाही. स्टेटसला आणि टिपीला शिवाजी महाराजांचा फोटो ठेवून शिवाजी महाराजांचे भक्त अजिबात होत नाही. स्टेटसला देवाचे फोटो ठेवून देवाचे भक्त होत नाही. लई तुमची शिवाजी महाराजांना भावना आहे ना, तुमच्या हृदयात शिवाजी महाराजांना जागा द्या, तेव्हा तुम्ही त्यांचे भक्त होता. हे काय देखावा. मी सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या पुढे उभा आहे, पाठीमागं हनुमंतर आहे बरं का, आणि इथं महाराज पण उभे आहेत. खोटं बोलल्या बुक्कीत बसल पाठीमागून. मी शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, 15 वर्षापासून मी कीर्तन करतो आई. 15 वर्षात माझ्या स्टेटसला तुम्हाला एकदा सुद्धा देवाचा फोटो दिसणार नाही. ठेवीतच नाही. कशा करता लोकांना दाखवायचं. तुमची भावना आहे ना इथं ठेवा. हे स्टेटस आणि डिप्या ठेवून काय होतं. यांनी होतं काय, तुमचे स्टेटस आणि डिप्या पाहिला देवाकडे मोबाईल नाही. देवाला काय लागतंय, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी. सोयरा देव सोयरा, देव सोयरा देव सोयरा, देव सोयरा देव सोयरा, देव सोयरा देव सोयरा. पाहे जोडे महिला पुढे सरका, सरका पुढे, सरक ना पुढं, सरकला सरकला सरका पुढे. ताई या पुढे या तिथं डायरेक्ट या दीदीच्या पायाजवळ बसा डायरेक्ट. आई सरका पुढं, सरका मोर सरका. सरका सरका सरका. कमी होती तिकडे माईक घेऊन. वा 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 छान छान. मंडळ आपला आजारी आहे, आपला आभारी आहे. विठ्ठल विठ्ठल. देवाला काय लागतंय, पाहे जोडी भावाचे, पाहे जोडी भावाचे,
सोयरा देव सोयरा देव सोयरा. भाव भाव देवाला फक्त भाव पाहिजे, फक्त श्रद्धा पाहिजे, फक्त विश्वास पाहिजे. बघा किती गोड आहे. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी एक पसा पाणी एक बिल्व दळ पूजन सर्वता सोपे बहु. देवाला फक्त श्रद्धा पाहिजे. आणि भगवद्गीता सुद्धा हेच म्हणली ना, अर्जुना पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. देवाला बाकी काहीच लागत नाही, तुमच्या मनातली दृढ श्रद्धा पाहिजे. याला फार मोठे पुरावे आहेत. रामायणामध्ये सीतामाई जेव्हा चोरीला गेली त्यावेळेला 18 पद्म वानरांनी हनुमंतरायाच्या शब्दावरती विश्वास ठेवला, मनात भाव ठेवला, अंतःकरणात श्रद्धा ठेवली आणि दगड पाण्यावर टाकले तर दगड तरले. याचं नाव भाव. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज म्हटले आम्ही काय वाराप्रमाणे पूजा करतो का? आम्ही काय करतो? सर्व भावे एक विठ्ठलाची प्रमाण न लगे जाणावे ने नावे गावे आनंदी नाचावे. न लगे जाणावे ने नावे गावे आनंदी नाचावे. काहीच नाही. आणि या अभंगात ना 5 गोष्टी महत्वाच्या आहेत. 5 मायक लक्ष द्या, मी इकडे उभा आहे. 5 गोष्टी आहेत. 5 कोणत्या कोणत्या? आपण कोण आहोत, कुठून आलो, कशा करता आलो, इथे येऊन काय करायचं आणि इथलं काम झालं की जायचं कुठे, असे 5 गोष्टी आहेत. मला उत्तर द्या बरं सगळे. तुम्ही 1 मिनिट बोला सगळे बाया बिन माणसे मायशी. आपण कोण आहोत? इथं जन्माला आल्या आल्या आपल्याला नाव होतं का नव्हतं? काही म्हणते नव्हतं, काही म्हणते हो, काही होई नाही होई नाही, काहीतरी म्हणा तुम्ही. होतं का नव्हतं? नव्हतं का? तुम्ही असं कुठं ऐकलं का? बजरंग नगरच्या एका जणाची बायको आणि हॉस्पिटलला डिलिव्हरी झाल्या आणि त्या बाईच्या नवऱ्याला फोन आला डॉक्टरचा, हो तुमची बायको बाळंतीन झाली. त्याला इतका आनंद झाला, गाय गाय घरी आला, कपडे बदलले, 2-4 मित्रांना फोन केला, गाय 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 गाडीत बसले, गेले त्या हॉस्पिटलला आणि त्या बाळा समोर जाऊन उभे राहिले आणि त्या बाळाला म्हटले काय संपत कवा आला? असं कुठं झालं? उपजली या बालकाशी. ज्ञानेश्वरीचा पुरावा आहे त्याला ज्ञानेश्वरीमध्ये. उपजली या बालकाशी, नाव नये ते पाशी. जन्माला आल्या आल्या बाळाला नाव नव्हतं, मग कधी ठेवलं? 9 दिवस गेले, 10वा दिवस गेला, 11वा दिवस गेला आणि 12व्या दिवशी त्याचं बारसं गाजवलं, मग त्याचं नाव ठेवलं. कशाप्रमाणे? येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती एर अनुष्ठिती सामान्य सकळ. वाड वडिलांच्या नेमाप्रमाणे त्याचं नाव ठेवलं. काय ठेवलं? काहीतरी ठेवलं. हा माझी माझी काय नाव आहेत काही काही लोकांची, खतरनाक नाव आहे. त्या तुम्हाला मी डायरेक्ट सांगतो, आळंदीला जर तुम्ही कधी निघाले, आता ते बायपासने, आता बायपास झालाय मोठा, पण चुकून एका दिवशी त्या बोटा गावातून गाडी टाका, बोटा आळ्याच्या अलीकडं, आळेफाट्याच्या अलीकडं, त्या बोटाच्या मध्ये गेले का, त्या बोटा गावच्या मध्ये तिथं बस स्टँड आहे, ते जुनं बस स्टँड. तर त्या बस स्टँडच्या पाठीमागे एक दवाखाना आहे, दातांचा दवाखाना. आणि खाली त्यांचं नाव आहे डॉक्टर कानफाड फोडे. बरा दवाखाना दातांचा आहे, कानाचा नाही. काय नाव आहेत महाराज. ते नांदुर्डीला माझं वर्ष श्राद्धाचं कीर्तन होतं, प्रवचन होतं. हा, तुमचे कोणी पाहुणे असेल तर विचारू शकता. ते प्रवचन होतं आणि ते प्रवचनाला बसलो आणि ती चिठ्ठी आली माझ्याकडे, कोण वारले नावं घ्यायला. ती चिठ्ठी जेव्हा वाचली मी, साठे बाबा मला प्रवचनच करता येईना. खतरनाक नाव होतं त्या आजीचं. गंगा भगीरथी चिकनाबाई बाबूराव मोकळे. नाव चिकनाबाई, नवऱ्याचं नाव बाबूराव, आडनाव मोकळे. काय नाव आहे? मला प्रवचनच करता येईना. ती माझ्या पुढे एवढली वांगी बसेल होते 10-12 म्हणजे पोरं. मी त्यांच्यावर राग काढायचो, मधून हसू आले का बस, आणि मलाच हसू यायचं का, मलाच हसू. काय नाव आहेत महाराज. पूर्वीच्या बायांचे नावं सुद्धा खास होते. बघा तुम्ही, साऱ्या त्या नद्यांचे नाव होते पहिले, नर्मदा, सिंधू, कावेरी, गोदावरी. किती भारी नाव होते ताई तुमच्या काळातले बायांचे नाव आहे का नाही? काही काही बायांचे संतांचे नाव होते, जनाबाई, मीराबाई, सखूबाई, लय भारी भारी नाव होते. आताच्या बायांचे नाव पाहा तुम्ही, साऱ्या त्या खताच्या गोण्यांचे नावे, युरिया, सुपला, उज्ज्वला. म्हणजे ज्याला दिली त्याचं फार खतच झालं पाहिजे, तो मेलाच पाहिजे. उदाहरणार्थ अन्नपूर्णा, शहरातल्या बायांचे नाव होतं लय खास, अन्नपूर्णा. आणि त्यांच्या घरी जेवायला जा बरं, या बाई एवढल्या चपाती वाढते अन्नपूर्णा. आता तुम्ही तिकडच्याचे म्हणून इकडे राहतात, तो भाग वेगळा. पण प्रॉपर जे इथल्या बाया आहेत ना शहरातल्या, त्यांच्या घरी एका दिवशी जा जेवायला, या बाई एवढल्या चपाती वाढत्या. आता मुकुंदराव जर तिच्या घरी जेवायला नेले, सांगा ना तुम्ही किती खाती. मी त्यांचंच नाव का घेतो, ती माझ्या जीवाचा मित्र आहे, रागाला तर मला माफ करेल. तुमच्यापैकी एखादं उठलं मग मी घ्यावा असू देव करून, हा ना, आहे का नाही? आता ते बिचारा 2 तास वाजून किती जेवेला असू द्या, पण 2 तास वाजून भूक लागते ना, जिरतं ते.
जिरतं. आता ती इथून गेल्यावर परत जेवणार. भूक लागती, खरंच लागते ही भूक. अहो ती मर्दानी वाद देते, ताकद लावा लागते त्याला. निवारा असं आहे का नाही, धुमपान येते तिकडून, आहे का नाही. हा समजा हे मुकुंदराव जर नेले, त्याचे एवढे निवड किती खातील बरं. त्याची ती भाषा लय कठीण. मला नेलं एका बाईच्या घरी जेवायला हिरावाडीत. 7 ते 9 कीर्तन झालं तुळशीवाचं आणि नेलं जेवायला. मला पक्की भूक लागेल, मी पक्का खळबळेल, मला भूक लागेल. बरं ती वाढून गेले का लगेच संपायचं. बरं मागायचं कसं काय, ती म्हशी याला काही मिळत नाही काय. हा काय नदीवर राहतो काय, गोदावरी रामकुंडावर, याला मिळत नाही काय. बरं तिचा राग कोणता आला मला, ती निवड वाढून गेली का संपून जायचं. पण ती घेऊन आली का परत काय म्हणायची माहिती का. बरं मी आपला खेड्यातला भेंडळीचा आणि ती शहरातली हिरावाड्यातली, आणि तिची ती भाषा मायापुढे येऊन महाराज भरपूर जेव्हा हो काय ताटल्या खाऊ काय, भरपूर जेव्हा का वाट्यात तोंडात घालू आता, भरपूर जेव्हा हो. तिचं नाव अन्नपूर्णा, पण जेवायला बसला का अन्नपुराणा. 8 दिवसापूर्वीच मला एकाने फोन केला, माझा नंबर सेव्ह करा. म्हटलं तुमचा नंबर मी काला सेव्ह करू. ती म्हणे कुठं पंगत असली तर कळवीत जा. याचं नाव ठेवलं वाड वडिलांच्या नियमाप्रमाणे. त्या बाळाचं नाव ठेवलं. कधी ठेवलं बरं का, माझ्याकडे पाहून जांभळे दिली ते. बरं जांभळे तर अशी भारी दिली ताई, त्यांना जांभळे अशी द्यायची देवा, अशी. अशी द्यायची होती. पण त्यांनी जांभळे द्यायचा टाइमवर मी त्यांच्या पाहायचा टाइम एकच. जांभळे कधी दिली पाण्या बा अशी. काय करायचं, गंमत केली. हा नाही तर बेटा पुढं एकटा चाललोय मी. मुद्दा आपला चालला होता, त्याचं नाव ठेवलं. इथपर्यंत आलो आपण. इथं जन्माला आल्या आल्या आपल्याला नाव होतं का नव्हतं, इथं होतो आपण, बरोबर आहे. वाडवडिलांच्या प्रमाणे त्याचं नाव ठेवलं. कुठून आलोय आपण, दुरून आलो मी गा, दुःख झाले दारून, दुरून आलो मी गा, दुरोणी आलो मी गा, दुःख झाले दारून, दुरोणी आलो मी गा. यावया येतवरी होते हेची कारण, यावया येतवरी, यावया येतवरी होती ह्याची कारण, यावया येतवरी. आपल्याला एवढंच पाहिजे, पुढं आहे ते अजून 2 वळी, पण एवढंच महत्वाचं. यावया येथवरी होते हेची कारण. माणसं जन्माला फार लांबून आलेत. लांबून म्हणजे कुठून आले, दोरोणी आलो मी गा, दुःख झाले दारून, किंवा एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मानवाचा, मग लागे वारा मानवाचा. बहु केला फेरा एका दिवसात थारा आहे का नाही. बस लय लांबून आपण जन्माला आलोय. लय लांबून म्हणजे कुठून आलो दादा, कुठून आलो आपण. त्याच्या डोक्यात नको मारू, तुला विचारलं मी. येवल्यातून येवल्यातून आलो म्हणतो. बरोबर आहे, बरोबर तुझं म्हणणं बरोबर. येवल्यातूनच आलोय, बरोबर. मी पण येवल्यातूनच आलोय, आहे का नाही. आणि पुन्हा येईल म्हणजे मी असं, आहे का नाही. दोरोणी आलो मी गा म्हणजे लांबून म्हणजे कुठून आलोय, कुठून आलो मोदक. लांबून म्हणजे कुठून आलो, लय दुरून आलो या, बांधावरून कलटी मारून आलो या. खरं आहे की नाही. तो एक गाल. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, सगळ्या माझ्या समोर बसलेल्या बाया आणि माणसं आणि सगळे टाळकरी माझ्यासहित मला पण मी प्रश्न विचारतो. मला सांगा, कर्मगती आजपर्यंत कोणाला चुकली का सर. दादा कोणाला चुकले कर्म, बाबा कोणाला चुकलं कर्म, विनेकरी बाबा काय म्हणणं आहे तुमचं. कर्म चुकलं कोणाला, कोणालाच कर्म चुकत नाही. कर्म माफच करीत नाही कोणाला. हे बघा, शिव्या किंवा ओव्या, शाप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, चांगलं किंवा वाईट, सुख किंवा दुःख, यापैकी तुम्ही जे काही लोकांना देता तेच सगळं परत तुम्हाला मिळत असतं. हा निसर्गाचा, हा चैतन्य सृष्टीचा निसर्ग नियम आहे. हा तुम्ही जे काही देता तेच सगळं परत तुम्हाला मिळतं. दादा तुम्ही जर समोरच्याला लई शिवे दिल्या,
उदाहरण चालले नाही तर म्हणजे कवा दिल्या समजा तुम्ही समोरच्याला लई शिवे दिल्या तर समोरचा तुम्हाला काय देईल शिवे देईल ना का तो असं म्हणाल छान छान धन्यवाद असं म्हणतो तोही शिवे देईल ना तुम्हाला का तुम्ही सगळ्या बाया तुमच्या कोणी एखाद्या दिवशी एखाद्या बाईनं वाटीभर साखर नेली तिच्या घरातली संपली म्हणून एखाद्या दिवशी काय पाहुणा आला आणि मागल्या दाराने तुम्ही गेल्या आणि तुमच्या कधी बाई आली आणि वाटीभर साखर मागितली तुम्ही दिली वाटीभर साखर तर परत देताना ती बाई किती आणून देईल वाटीभर देईल ना का पोत आणून देईल तुम्ही आई नव्हे आमची गरज भागवली हे घ्या पोत असं तर कधी होत नाही ना ती लईत लई 2-4 दाणे आई साखरेची वरून टाकील म्हणून काय पोत आणून देईल काय तुम्ही जे काही देता तेच सगळं परत तुम्हाला मिळतं याच्याकरता उदाहरणे बघा कर्म कोणाला चुकत नाही म्हणा की केले केले कर्म झाले त्याची भोगाले केले कर्म झाले त्याची भोगाले उपजले वेद ऐसे किती उपजले वेद ऐसे किती उपजले ऐसे किती उपजले केले कर्म झाले तेची भोग आले त्याच्यासारखे भोग नाही आले तेची भोग आले त्याच्यासारखे नाही तेच भोगावं लागतं जे केलं तेच भोगावं लागतं दुसरं नाही उदाहरण किती गोडे लय आवडल तुम्हाला लय आवडल तुम्हाला कीर्तनाला आल्याचा पश्चाताप अजिबात होणार नाही एवढं सुंदर उदाहरण आहे लय गोडे ताट बसायचं ताट मी तोवर चहा पिऊन येतो ऐका ताट बसायचं काय ताट प्रफुल्ल बसा प्रफुल्ल मायक लक्ष द्या हे बघा आपला मुद्दा शेवटपर्यंत लक्षात ठेवायचा केले कर्म झाले तेची भोग आले हे तेची लक्षात ठेवा फक्त तेची जे केलं तेच भोगावं लागतं याच्याकरता आहे कर्म फिरून परत तिथं येत असतं कर्म बजरंग नगरातून निघालं की पपई नर्सरीला जातं तिकडून सातपूरला जातं तिकडून शिबेसला जातं असं मुंबई द्वारका असं मुंबई नाका द्वारका असं फिरून परत इथं येतं गरवारी मार्गे कर्म फिरून परत तिथं येत असतं कर्म कोणाला चुकत नाही उदाहरण लय गोडे त्याची भोग आले एवढं लक्षात ठेवा हे बघा काय झालं 85 वर्षाचे म्हातारे बाबा त्यांची सुनबाई त्यांचा मुलगा आणि त्यांची 4 वर्षाची नात असे 4 जण घरात राहत होते आजी वारलेल्या होत्या बऱ्याच वर्षापूर्वी हे 4च जण राहत होते नीट ऐका तुम्हाला लय आवडेल तुम्ही सगळ्या पहिले ऐका तुम्हाला लय महत्वाचं आहे म्हणजे कीर्तनात प्रवचनात सांगायला तुम्ही सुद्धा त्याची भोग आले त्याची त्याच्यासारखं सुद्धा नाही तेच बघावं लागतं 85 वर्षाचे म्हातारे बाबा त्यांची सूनबाई त्यांचा मुलगा आणि त्यांची 4 वर्षाची नात असे 4 जण घरात राहत होते आजी वारून गेलेल्या होत्या बऱ्याच वर्षापूर्वी मस्त चाललं होतं संसार व्यवस्थित चालला होता पोराचा संसार बाबा नातीला सांभाळत होते दोघे नवरा बायको सर्व्हिस करत होते मजा चालली होती मस्त चाललं होतं काही टेन्शन नव्हतं पण न राहून दुर्दैव त्या बाबांचं त्यांना पॅरालिसिस झाला पुढं चालून पॅरालिसिस एक हात आणि एक पाय निकामी झाला काय कर्म कसं येतं बघा फिरून एक पाय आणि एक हात निकामी झाला काहीच कामाचा नाही राहिला पोरगा पितृभक्त होता मातृभक्त होता त्याला वाटलं आई जरी माझी या जगात नाही पण माझा बापच माझी आई आहे म्हणून त्यांनी काय काय उचललं हॉस्पिटल नेलं आणि ट्रीटमेंट सुरू केली डॉक्टरांच्या हातापाया पडला सगळं झालं बाबा काय लागेल ते घ्या डॉक्टर साहेब पण माझ्या वडिलांना वाचवा माझी आई माझा बाप एकच आहे की मला आई नाही हीच माझी आई नाही हेच माझे बाप आहेत आणि हेच माझा भाऊ आहे मला दुसरा भाऊ नाही बहीण नाही कोणी नाही माझ्या वडिलांना वाचवा नीट करा पूर्ववत करा मी तुमच्या ऋणातून कधी उतराई होऊ शकत नाही पण मला जे लागल ते घ्या पण माझ्या बापाला वाचवा असं ठीक आहे म्हणजे टेन्शन घेऊ नका महिन्याच्या आत बाबा क्लिअर झाले महिन्याच्या आत क्लिअर झाले बाबा पण महिन्यानंतर बाबा घरी आले पण तरी पण त्यांना चालण्याचा थोडा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी जागेवरती व्हायला लागल्या बाबाचे विधिमार्ग त्या बाईने सुरुवात केली सगळ्या गोष्टी बाबांची सेवा पण न राहून एक दिवस त्या बाई तिच्या नवऱ्याला बोलल्या का हो तुमच्या बापाला तुम्ही वृद्धाश्रमात का नेऊन टाकत नाही इतक्या दिवसापासून मी त्यांची सेवा करते आता नाही मला करूत माझी ड्युटी सांभाळू का माझी काय करू काय मी नाही करणार तुम्ही त्यांच्या बापाला ज्ञान वृद्धाश्रमात नेऊन टाका तिथं भरपूर लोक काळजी घेणारे असतात त्यांचं काय असेल ते देऊन टाकू महिन्याचं वर्षाचं पण तुम्ही त्यांना तिथे नेऊन टाका मी काय करणार नाही तो रडायला लागला हो डोळ्यातून पाणी काढलं रडायला लागला तो ओक्साबोक्षी रडायला लागला आणि रडून सांगू लागला अगं मी दुसरीला असताना माझी आई वारली
मला काहीच कळत नव्हतं. अशा काळात माझी आई वारली. त्या दिवसापासून माझा सगळा सांभाळ माझ्या बापाने माझा केलाय. जर मला कधी माझ्या आईची आठवण आली तर माझा बापच माझी आई व्हायचा आणि प्रेमानं जवळ घ्यायचा, कुशीत घ्यायचा, कुरवळायचा, तोंडावून हात फिरवायचा, डोक्यावरून हात फिरवायचा, स्वतः स्वयंपाक करायचा, हातानं मला जेवू घालायचा, स्वतः मला आंघोळ घालायचा, कपडे मला हातानं घालायचा. माझा बाप शाळेत घेऊन यायचा, घेऊन जायचा आणि घेऊन गेला की शाळा सुटायची अगोदर 15 मिनिटं गेटवर अगोदर उभा राहायचा माझा बाप. आणि इतक्या दिवस त्यांनी माझं लहानचे मोठं केलं. हाडाचे काढ, रक्ताचं पाणी, नेताचा जेव्हा हाताचा पाळणा माझ्या बापाने माझ्यासाठी केला. स्वतः मळके, फाटके, तुटके, जुने कपडे माझ्या बापाने वापरले आणि मला चांगले कपडे घेऊन दिले. का? माझा पोरगा कॉलेजला आहे, माझा पोरगा हायस्कूलला आहे, माझा पोरगा ITI करतोय, माझा पोरगा इंजिनिअरिंगला आहे. आणि मोठ्या मोठ्या घरची कार्तिक कॉलेजला येतात, कडक इस्त्रीचे कपडे घालून येतात आणि माझ्या पोराच्या अंगावर जर फाटके, मळके, तुटके, जुने कपडे पाहिले तर माझ्या पोराला ते पोरं असतील. म्हणून माझ्या बापाने स्वतः जुने कपडे वापरून माझ्या ऐकणे आणि मला चांगले कपडे दिले. आणि त्यांनी मला लहानचं मोठं केलं, शिक्षण केलं, आपल्या दोघांचं लग्न लावून दिलं. आपल्याला 4 वर्षाची मुलगी झाली आणि त्यांना आता पॅरलेस झाला तर त्यांना वृद्धाश्रमात नेऊन टाकू, माझे कोणी होणार नाही. तुला जे करता येईल ते कर, मी काही याच्यात माझं काही बदल होणार नाही. मग साठी बाबा तुमच्या भाषेत सांगायचं ठरलं तर तिनं तिची पद्धत वापरली. त्यांची भाषा विनोदी असते ना, त्यांनी तिनं तिची पद्धत वापरली. तिची पद्धत म्हणजे शेवटची स्टेप VIP कारभार. ती म्हटली मग एक काम करा, तुमचा बापच राहील इथं, मी चालली माहेरला निघून. असं करू नको, असं करू नको, असं करू नको, मी हात जोडतो, मी करतो काय करायचं ते, पण तू नको जाऊ. या पुरीचा कोण सांभाळ करील, असं करू नको. आडवीर तयार झाली ना, आडवीर झाली. इकून बाप आणि इकून बायको, करायचं काय आता? लई तास विचार केला, काहीतरी तास विचार केला आणि मग तो कबूल झाला. ठीक आहे, जातो, घेऊन जातो. तेव्हा चालले बा, जातो. त्यांनी बापाला घेतलं आणि वृद्धाश्रमात नेऊन टाकलं. आले या वृद्धाश्रमात नेऊन टाकलं. मायका लक्ष द्या, वृद्धाश्रमात नेऊन टाकलं. सया वगैरे झाल्या, मायका लक्ष द्या, सया वगैरे झाल्या, सगळं झालं. बाप पोराच्या गळ्यात पडला, पोरगा बापाच्या गळ्यात पडला, ओक्साबोक्शी रडायला लागली. पोरा, अरे काय केलं तू हे? अरे कशा करता? अरे काय माझं चुकलं? काय माझा गुन्हा झाला? सांग ना बाळा. अरे तू मला वृद्धाश्रमाची वाट दाखवली. अरे तू ठीक आहे, तुझ्या बायकोला तू 1-2 मिनिट शब्द माझ्याशी बोलायला लावला असं तर मी काहीतरी बोललो असतो, पण तू काही न विचार करता मला घेऊन आला. परत कधी येशील? येत जा भेटायला. सगळं झालं, सया वगैरे झाल्या आणि ठीक आहे, भेटायची कधी ती तारीख ठरली, महिन्याला येत जा बाबा. ऐक रे, पोराला सांगितलं बापाने, सगळं झालं आणि पोरगा घरी निघून आला. बायकोला आनंद झाला, गेली कटकट एका परची. पण असं आहे शास्त्र, आपला निसर्गाचा नियम असा आहे, म्हातारी माणसं आणि मांजरं कुठेही सोडा बरोबर घरी येतात. म्हातारी माणसं आणि मांजरं कुठेही नेऊन सोडा बरोबर घरी येतातच. ते नवरा बायको शिक्षक राहायचे नाशिकमध्ये, त्यांनी मांजर पाळलं होतं. तो बिचारा शिक्षक होता, तो ड्युटीवर निघून जायचा आणि ती बाई काय करायची, विकत दूध घ्यायची, त्या गॅसवर कमी गॅसवर ती लावून आणि ती तापत ठेवायची आणि तिचं काम करीत बसायची. ते मांजर यायचं आणि ते दूध पिऊन निघून जायचं. ती बाई वैतागली ना, असं लय वेळेत झालं. एक दिवस नवरा कामावून घरी आला, तो म्हटलं हे चाल मला चहा आण. ती म्हटली चहा नंतर, ते मांजराचं पहिलं वाटोळ करा, ते लई त्रास देतो. त्याला रागत हरव. तो म्हटलं 10 वर्षात माझ्या बायकोला मी कधी त्रास दिला नाही, उलट तीच कधी कधी माझ्यावर धावायची, पण मी कधी तिला काही म्हणलो नाही. काही ना कळलं, काही ना उद्या कळलं. त्याला 5G लागतं, आहे का नाही? मी कधी माझ्या बायकोला त्रास दिला नाही, कधी चापट नाही मारली, कधी हात नाही उगारला. आणि माझी हे मांजर माझ्या बायकोला टेन्शन देतं. त्यांना ते मांजराची गच्ची धरली. इकडे पहा, ते उचलाव. त्यांना ते मांजराची गच्ची धरली. माझ्याकडे पहा, त्यानं ते मांजराची गच्ची धरली. कोण त्रास देतो? ती गच्ची धरली मांजराची, एका पिशवीत ती मांजर टाकलं. बरं का दादा, ती मांजर पिशवीत टाकलं आणि त्या पिशवीची गच्ची बांधली आणि मोटरसायकलच्या कॅरेजला ती पिशवी बांधली आणि डायरेक्ट निघाला. कसारा घाटात मांजर सोडून आला, कसाऱ्याच्या घाटात. तिथं मांजर सोडलं, परत येऊ नका म्हणलं इकडं, हल. ते मांजर सोडलं घरी आला. बायकोला म्हणला चाल मांजराचा वाटोळ करून आलोय, चहा मला प्यायला. तिनं चहा आणला आणि 1 गोट प्याला, करणं प्याला, तेवढंच मांजर उमऱ्यावर म्याव. मांजर इंग्लिश बोलायची, मे कम इन, म्याव. आता ती बाई बजरंग नगराची, ती म्हणली आली काय? शिर. मग आता तुलीवरच होती, आहे का नाही? मांजर कुठेही सोडा बरोबर घरी येतं, तसं म्हातारी माणसं कुठेही नेऊन सोडा बरोबर घरी येतात. बाबा महिन्याच्या आत घरी आले, आई बाबा महिन्याच्या आत घरी आले बाबा, आणि बायकोनं पाहिलं
तिचं तळपायच्या मस्त गेली ना. मी चुकून कीर्तनकार व्हायली महाराज. मला खरंच ऍक्टर व्हायचं होतं, पण नाही झालं तिकडे माझं काम. त्याच्यामुळे तिकडची ऍक्शन मी इकडे करीत असतो, तिकडची हाऊस इकडे करीत असतो मी. ते तळपायच्या मस्त खाली गेली, मस्त गेली. ती म्हणली का तुमचा बाप तर आला. मनाच्या मनात म्हणलं बरं झाले नारायणगिरी महाराज पावले. मी तेच वाट पाहत होतो माझा बाप घरी आला पाहिजे. असे 6 महिने मध्ये गेले. ऐका बरं का नीट, लय गोडे केले कर्म झाले त्याची भोगा आले. 6 महिने गेले. 6 महिन्यानंतर काळ असा आला साठी बाबा आणि सगळे पाहुणे. त्यालाच त्याच्या बापाचा तिरस्कार तयार झाला. काय झालं देव जाणे, काय माहिती नाही महाराज. पण त्याला त्याच्या बापाचा लय राग यायला लागला. राग करायला लागला तो बापाचा. मग एक दिवस चहा पेता पेता बायकोला म्हणलं का ग मलाच माझ्या बापाचा लय तिरस्कार यायला लागलाय. मला काय बापाचं वागणं काही आम्हाला आवडत नाही. याला कुठेतरी नेऊन सोडतो म्हणण्यापेक्षा मारूनच टाकायचो एकावरच. काहीतरी केलं पाहिजे. ती म्हणली तुमचा बाप आणि तुम्ही तुम्ही निस्तारा. मी काही बोलू शकत नाही. तुम्हाला मी सांगितलेलं चालत नाही. तुमचं तुम्ही पहा. तो म्हटलं एक काम करतो ना, एक आयडिया आहे. काही वर्षापूर्वी माझा बाप मला म्हणला होता काशीची यात्रा करून आणि मरायच्या आधी तेवढी संधी आहे. काशीला घेऊन जातो आणि त्या नदीत बापाला लुटून देतो, मारून टाकतो, मग घरी येतो. म्हणजे कटकटच जाईल, परत घरी नको यायला, काहीच नको. ती म्हणली असं नवरा असा होता असा. शिवस्य शीघ्रम. चांगल्या गोष्टीला उशीर कशाला करता. ती म्हटली आपण दोघं मालिकाच काढू. नवरा असा होता असा. वा माझ्या पुढं न जाणारा. मग त्यांनी घाईघाई लगेच ट्रेनचं ते केलं, काय बुकिंग केलं, रिझर्वेशन केलं. बापाला गाडीत टाकलं. नीट ऐका सगळे लय गोडे त्याची भोगा आले. याच्याकरता चालले, टाइमपास नाही मुद्दा. बापाला गाडीत बसवलं ट्रेनमध्ये आणि गाडी निघाली. 1.5 दिवसाचं अंतर पार करून आल्यानंतर 4:30-5 वाजता पहाटे गाडी काशीला पोहोचली, वाराणसीला. गाडी पोहोचली, गाडीतून उतरला. 5:30 वाजले. पाहिलं त्यांनी मनात त्याच्या डोक्यात विचार आला, कारण तो मुळावच उठेल होता बापाच्या. त्याच्या मनात विचार आला आता गंगा निर्मनुष्य आहे. आता गंगेवर कोणीच नाही. सगळी काशी शांत झोपलेली आहे. कोणीच गंगेवर नाही, चित्त पाखरू नाहीये. गंगा निर्मनुष्य आहे, कोणीच नाही. थंडीचा महिना आहे, भयान थंडी आहे. एवढ्या थंडीचं काल कोण येईल. सकाळी 8 वाजता कोण गंगेवर येईल, हाय का नाही. साधू बिधू येतील ते सकाळी येतील. पण आता 5:30 वाजले. गंगा निर्मनुष्य आहे, गंगेवर कोणीच नाहीये. आता जातो, लोटून देतो, मारून टाकतो, आल्या पाहुणी परत जातो. म्हणून त्यांनी बापाला सांगितलं बाबा चला आताच करू आंघोळ. अरे काय बोलतो तू. अरे पॅरलिसचं मी पेशंट. अरे थंडी मला गारठं सहन होत नाही पोरा. असं नको करू, सकाळी करू ना. नाही आताच चला. पहाटेच्या वेळेला सारे देवी देवता गंगेवर आंघोळीला असतात. त्यांच्याबरोबर स्नान केल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल. डोकं याचं डोकं ठीक आहे भाऊ चाल. गंगेवर आले. भागीरथी तिथं. त्या भागीरथीवर आले, नदीवरती, गंगेवरती. आणि बापांनी सांगितलं पोरा तुझा आतमध्ये, मी पहिल्या पायरीवर बसून आंघोळ करतो. नाही असं नाही. छाती एवढ्या पाण्यात उतरल्याशिवाय गंगेची आंघोळ केल्याचं पुण्य मिळत नाही, असं शास्त्र आहे. कुठलं शास्त्र आहे काय माहिती, असं शास्त्र आहे. कारण तो मुळावच उठेल. आणि मग बापांनी सांगितलं ठीक आहे पण माझ्या हाताला धर. हो धरतो ना मी, तेवढ्यासाठीच धरतो. हाताला धरलं आणि बापाला आतमध्ये आणलं. छाती एवढ्या पाण्यात आणलं मंडळी, बरं का बजरंग नगर सगळी पाहुणे ऐका. छाती एवढ्या पाण्यात बापाला आणलं आणि जोरात धक्के मारू लागला. लोटायला लागला बाबाला, जोरात लोटायला लागला त्या पाण्याच्या प्रवाहात. बापाने त्याचा हात घट्ट धरला आणि मग विचारलं का रे अय काय चुकलं माझं, सांग काय नक्की काय प्रॉब्लेम काय तुझा, कशा करता मला इथं आणलं. अरे मला वाटलं तुम्हाला दर्शनाला घेऊन आलाय काशी विश्वनाथाला आणि तू तर मला मारून टाकायला आणलंय. हो बरोबर ओळखलं तुम्ही, तुम्हाला मी मारून टाकण्यासाठीच आणले, दर्शनाला नाही आणलं. म्हटलं काय केलं काय मी सांग ना. तुम्हाला पॅरलेस झाल्यापासून माझ्या बायकोला तुम्ही चालत नाही आणि मला पण तुमचा आता राग यायला लागलाय. तुम्ही आमच्या घरात नकोय म्हणून तुम्हाला मारून टाकण्यासाठी मी इथं आणलंय. अरे मग मारतो कशाला, मारू नको ना. अरे मी हाडाचे काढत तुझ्यासाठी केले, हाताचा पाळणा केलाय. अरे रात्रंदिवस मी कष्ट केले तुझ्यासाठी. अरे हमाला केल्या, मजुरी केली मी, रात्रंदिवस कष्ट केले, काबड कष्ट केले. अरे तुझी आई गेली दुसरीला होता तेव्हा तू लय लहान होता रे. अरे तुला काहीच कळत नव्हतं. तुला मी आंघोळ घालायचो, अरे मी तुला कपडे घालायचो, अरे मी तुला जीव घालायचो. माझ्या हातानं चटके किती बसायची मला सवय नव्हती तरी पण. आणि तुझ्यासाठी मी दुसरं लग्न केलं नाही का. मी जर दुसरी बायको केली तर माझी तुझी रांडोळी होईल, तुझी हेडसांड होईल, तुला कोण सांभाळेल. ती बाई तुला सांभाळेल का नाही सांभाळेल हा माझ्या मनात प्रश्न. आयुष्यभर मी तुझ्या करता थांबलो आणि तू माझ्या मुळावर उठला. अरे काय चुकलं तेवढं तरी सांग, काय चुकलं माझं सांग, काय चुकलं सांग. नाही मग ते काही असू द्या बाबा, ते तुमचं पाप काय कर्म, पण मला तुम्ही नकोय एवढ्या करता मी तुम्हाला आणले. मग मारू नको ना, मला इथं सोडून दे ना, मला इथं सोडून दे.
मी तुझं तोंड नाही पाहणार, माझं तोंड पण तुला दाखवणार नाही, तुझ्या घरी मी येणार नाही, मला सोडून दे. नाही नाही नाही, मी तुम्हाला मारून टाकण्यासाठी आणलंय आणि मारूनच टाकणार आहे, मगच घरी जाणार आहे. ठीक आहे, मार, तुझी इच्छा आहे मार. तुझ्या बायकोला तसं बरं वाटणार नाही, तुलाही बरं वाटणार नाही, मार तू मार. पण माझी शेवटची इच्छा पूर्ण कर. काय? ते समोरचं टेकाड दिसतंय ना, तिथं घेऊन चालन, तिथून मला लुटून दे. का बरं? असं का? इथे लोटलं तरी पाणीचे आणि तुम्ही मरणारच आहे, आणि त्या टेकडावरून लोटलं तरी तुम्ही मरणारच आहे. असं का? नाही, तू घेऊन चाल. आणि मग बापाला धरलं हाताला, त्या टेकडावर आणलं, लोटणार तेवढ्यात म्हणलं, सांगा आता का? तिथून लोटला असं तरी तुम्ही मरणार होते, आणि इथूनही लोटल्यावर तुम्ही मरणारच आहे. मग इथून का, तिथून का नको? आणि मग डोळ्यात पाणी आणून बापाने सांगितलं, पोरा तुझी चुकी नाही. 25 वर्षापूर्वी याच ठिकाणावरून माझा बाप मी खाली लोटला होता. केले कर्म झाले, तेची भोग आले, उपजले मेले ऐशे किती, कर्म चुकतच नाही. विठ्ठल विठ्ठल. जे कर्म करण्यासाठी आगा कर्मी जीव उरावे, इथून आपण बाजूला गेलतो ना, आगा कर्मी जीव उरावे, जे कर्म करण्यासाठी आपण आलोय ते कर्म करायचं सोडलं. कोण वेगळ्या मार्गाने जातोय, कोण गांजा काय ओढतोय, सिगारेट काय ओढतोय, बिड्या काय फुकतोय, तंबाखू काय खातोय, कमी वयात आजार होऊन मरतो काय. 22, 25, 30 वर्षाच्या पोरींना विधवा करून लोक निघून गेलेत का नाही गेलेत? आज 25 वर्षाच्या पोरी विधवा आहेत मुकुंदराव, 22 वर्षाच्या पोरी विधवा आहेत आदरणीयसाठी बाबा, 30 वर्षाच्या पोरी विधवा आहेत, बाया नाहीत, त्या पोरी आहेत. त्यांच्या वयाच्या पुरी अजून शिकू राहिल्या ताई, आणि या विधवा झाल्या. कोण MPSC करते, कोण UPSC करते, कोण LLB करते, कोण DED करते, कोण MBA करते, कोण BCom करते, कोण MCom करते, कोण नर्सिंगचा कोर्स करते, कोण कोण LLB करते, म्हणजे वकिली शिकते. आणि या विधवा झाल्या. एवढ्या बायांमध्ये आता एक तरी आता अशी बसलेली असेल का तिचा मालक आता या जगात नाहीत? एक तरी सापडेल एवढ्या बायांमध्ये? बिचारा या जगात नाही, बिचारी वनवाशी आहेत. कसं सांभाळायचं, कसं तिनं पोरांना, कसं काय करायचं, कसं सांगा? नवरा अटॅक पाय वारला, नवरा कॅन्सर पाय गेला, नवरा व्यसनापायी गेला, नवरा ऍक्सिडेंट मध्ये गेला, नवरा कोरोनाच्या काळात गेला, वेगवेगळ्या आजारापायी लोक जगातून निघून चाललेत. या सगळ्या लोकांकडे तुकाराम महाराजांचं लक्ष गेलं. तुकाराम महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. तुकाराम महाराजांनी विचार केला, या जगाची वाटचाल चालली आहे, नाही असं नाही, पण वेगळ्याच मार्गाने चालली आहे. दुःखाच्या सागरात पडतायत, यांना मार्ग सन्मार्ग दाखवणं आपलं काम आहे. आणि म्हणून मार्ग दाखवण्याकरता आले आणि पहिल्या चरणात मार्ग दाखवला लागले. सांगतो तुम्हासे, सांगतो तुम्हासे, सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासे, सांगतो तुम्हासे, सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासे, सांगतो तुम्हासे, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासी, सांगतो तुम्हासी, 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 वा वा. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाही तरी गेला दत्तवाया, नाही तरी गेला दत्तवाया. करता बरोबरी, करता बरोबरी, करता बरोबरी दुरावास दूरी. करता बरोबरी, करता बरोबरी, करता बरोबरी दुरावास दूरी. नाही तरी गेला जगमाया, नाही तरी गेला जगमाया. करता बरोबरी, करता बरोबरी, करता बरोबरी दुरावास दूरी. करता बरोबरी, करता बरोबरी, करता बरोबरी दुरावास दूरी.
सगळ्यांना शिकवणारे तुमचे गुरु, तुम्हाला धन्यवाद. वा, फार चांगलं काम तुम्ही हाताशी घेतलेले आहे का नाही? खूप छान. असा काळ येणार आहे तुमचा सगळ्यांचा. मी नारायणगिरी महाराजांच्या कुशीत उभा राहून बोलतोय आणि ते अवलिया संत होते, म्हणजे देवापेक्षा श्रेष्ठ. अवलिया संत देवापेक्षा श्रेष्ठ असतात, कारण देव एक वेळेला लवकर मिळेल, पण साधू मिळणं दुर्मिळ गोष्ट आहे. असं आहे. मी त्यांच्या कुशीत तुम्हाला सांगतो, असा काळ येणार आहे तुमच्या सगळ्यांचा, तुमचे कोणीच हात धरणार नाही, पायच धरतील. हा, ते खरं आहे ना. अहो, एवढ्या लहान वयात या पुरी जर एवढे हुशार आहेत काय बाबा, आहे का नाही? यांच्याकडे मुली शिकायला, यांच्या मंडळी गीतांजली ताई स्वतः गायक आहेत, कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, शिवमहापुराणकार आहेत. इकडे भागाभागातल्या पोरी शिकतात. 6 महिने आलेल्या पूर्वी आलेल्या पोरी सुंदर गायन आणि प्रवचन कीर्तन करतात. किती भारी आहे का नाही? छान, तुम्हाला धन्यवाद. ऐका, अभंगाच्या पहिल्या चरणात तुकाराम महाराजांनी उपदेश केलाय. भजारे विठ्ठला सांगतो तुम्हाशी, मी तुम्हाला सांगतोय, अरे सगळं जग दुःखाच्या सागरात पडतंय, काम मारता त्यापेक्षा एक काम करा, भजारे विठ्ठला, तुम्ही देवाची उपासना करा. आता उपासना करा म्हणजे काय करा? भजा म्हणजे नामस्मरण करा. भजा म्हणजे काय रे भाऊ? भजा म्हणजे अच्छा अच्छा अच्छा, हुशार आहे तू. भजा म्हणजे काय झाला? भजे भजे भजे. मम्मीनं भजे तळाला काढले, एवढं पीठ खाली पडलं, मग भजा तयार झाला, त्याचा भजा आहे की नाही? भजा म्हणजे नामस्मरण करा. भज भजती हा धातू आहे. भज सेवायाम, किंवा किती गोड आहे बघा, वाजवा. भजे व्रजे कमंडनम, भजे व्रजे कमंडनम, समस्त पाप खंडनम, स्वभक्त चित्त रंजनम, सदैव नंदनंदनम. भजे व्रजे कमंडनम, तुम्ही भजन केलं की समस्त पाप खंडनम, सगळे पापाची राख होते. पण कोणाचं करा सांगितलंच नाही. आणि मग पुढची ओळ आहे, सोपीच गुच्छ मस्तकम, सोपीच गुच्छ मस्तकम, सुनाद वेणु हस्तकम, अनंगरंग सागरम नमामि कृष्ण नागरम, अनंगरंग सागरम नमामि कृष्ण नागरम, अनंगरंग सागरम नमामि कृष्ण नागरम. आहे का नाही? सुपिच्छ गुच्छ, सु म्हणजे चांगला, गुच्छ म्हणजे गुलाबाचा फुल ज्यांनी मस्तकात धारण केलंय. सुपिच्छ गुच्छ मस्तकम, सुनाद वेणू, सु म्हणजे चांगला, नाद म्हणजे ध्वनी, वेणू म्हणजे पावा म्हणजे बासरी, हस्तकम म्हणजे हातात आहे. असा जो अनंगरंग सागरम नमामि कृष्ण नागरम, आहे का नाही? त्याची उपासना करा. आणि त्याची उपासना केल्याबरोबर जळतील पापे जन्मांतरीची. नामस्मरण केलं की सगळ्या पापाची राख होते, शिल्लक राहत ती फक्त पुण्य. म्हणून भजारे विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. आणि बघा, नामस्मरण केल्यानंतर काय होतं, एक गुरुचरित्र माझ्या समोर मी आता पाहिलं, लय गोड कथा आठवली मला लगेच. नामस्मरण केल्यानंतर सगळे पाप जळून जातात आणि शिल्लक राहतात ती फक्त. तुम्हाला बोर नाही झालं? मग तुम्ही माझ्या दाव्याला बसले का बरं पाहू राहिले? असं वाटवलं अरे माझा दाव आहे का इकडे, म्हणून तुम्ही अशा पाहू राहिले. थोडेसे ताट बसा ना, प्रफुल्ल बसा जरा, हसत मग बसा जरा, हसत मग बसा. आणि माझा स्वभाव जरा गमतीचा आहे, नाही तर म्हणजे का मुळा उठला आल्या पण आमच्या, आज काय करू नका. मुद्दा, नामस्मरण केल्यानंतर सगळे पाप जळून जातात. पुरावे त्याला नामसंकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे जन्मांतरीचे, घेता नामे विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून, तरले तरती आबरवसा, नामधारकाचा ठसा, वगैरे वगैरे. आहे का नाही? नामधारकाचा ठसा, आहे का? तरले तरती हा भरवसा, आहे का नाही? कबूतर जा जा जा, असं या 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 या. मुद्दा असं ऐका ऐका, इकडे लक्ष द्या. मुद्दा आपला चालला होता. आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये, मुद्दा लक्षात ठेवा, लय गोडे लय गोडे. जळतील पापे जन्मांतरीचे, भजारे. आपल्याला एक एक अभंग सोडा, एक एक चरण सोडायचे. 3 चरण सोडणार आहे मी म्हणजे माझ्या अल्प प्रयत्नानं. ऐका ऐका, लक्ष द्या, मुद्दा लक्षात ठेवा. मग चवणीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, भजारे विठ्ठला. भजन केलं की काय होतं याच्याकरता आहे, मुद्दा लक्षात ठेवा. नामस्मरण केले की सगळे पाप जळून जातात याच्याकरता. आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुका आहे. निफाड तालुक्यामध्ये कोठोरे नावाचं गाव आहे.
त्या कोठुराला आदरणीय साठे बाबा आणि सगळे पाहुणे न्यायमूर्ती रानडे नावाचे ग्रस्त होऊन गेले. तुम्ही नाव ऐकलं का? महादेव गोविंद रानडे. ते कोण होते माहिती का? जज. जेरी म्हणजे जज, न्यायाधीश, कोर्ट, हाय कोर्टाचे जज होते. परत तुम्ही सगळे ऐका ग, हाय कोर्टाचे जज, तुम्ही पण हाय कोर्टाचे जज होते न्यायमूर्ती रानडे. शिवाय इंग्रजांच्या काळात ते जज होते महाराज. इंग्रजांच्या काळात म्हणजे 4 अधिकारी इंग्रज होते आणि त्या 4चे बॉस हे होते. कोण? न्यायमूर्ती रानडे उर्फ न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. नीट ऐका, लय गोडे, तुम्हाला लय आवडेल, डोळ्यात पाणी सुद्धा येईल तुमच्या. हे समोर दिसलं म्हणून मला आठवलं, ते त्याच्यातलीच ती कथा आहे, म्हणजे स्वामी चरित्र ग्रंथातली, लय गोड आहे. ऐका, तर ते न्यायमूर्ती रानडे कृष्ण भक्त होते. कृष्ण भक्त होते ते, आणि ते कृष्ण दत्तात्रयाला वेगळी मानित नव्हते, इतके सुंदर ते भक्त होते. ते जज होते आणि त्यांच्या बायकोचं नाव रमाबाई. नीट ऐका, लय गोड आहे, तुम्हाला लय आवडेल, लय भारी ते, मलाच लय आवडतं, तुम्हाला पण आवडेल लय सांगितल्यावर. बघा, तर ते न्यायमूर्ती जज होते. हा मुंबई हायकोर्टाच्या म्हणजे ते जज होते न्याय कोर्टात. तर त्यांना काय झालं, थोडासा शारीरिक व्याधी तयार झाली, म्हणजे आजार झाला. म्हणून परस्पर आपल्या बायकोला न सांगता मुंबईवरून ते पुण्याला गेले. तेव्हा एक नवीनच हॉस्पिटल उघडलं होतं पुण्यामध्ये. आता ते काही एकरात उभं आहे, संचेती हॉस्पिटल. तुम्हाला पाठ आहे संचेती. त्या संचेती हॉस्पिटलला ते आले आणि ते जो जे डॉक्टर होते तिथले, त्यांचाच तो दवाखाना, म्हणजे संस्थापक अध्यक्ष तेच, मालक तेच होते डॉक्टर. तर त्यांच्याकडे आले, त्यांनी त्यांना झोपवलं. डॉक्टरांनी न्यायमूर्तींना चेक केलं, तपासलं आणि तोंड बारीक करून सांगितलं, घाबरत सांगितलं, न्यायमूर्ती तुम्हाला काय झालंय हे मला सांगायला लय भीती वाटते, कारण तुम्ही हायकोर्टाचे जज आहेत, तुम्ही जेरी आहेत. इंग्रजांच्या ऐकणं म्हणजे आताच 1800 सालातली ही घटना आहे. तुम्ही 4 अधिकाऱ्यांची बॉस आहेत, तुम्हाला काय झालंय हे मला सांगू वाटत नाही, पण सांगितल्याशिवाय पर्याय नाही, कारण तुम्ही लय मोठा माणूस आहे. पण डॉक्टर म्हणून सांगतो, दगड असं हृदयावर ठेवून सांगतो, तुम्हाला TB झालाय आणि आपल्याकडे TBला उपचार नाही आहे. आता आहे, तेव्हा नव्हते. माझं मन मला सांगतंय न्यायमूर्ती, 6च महिने तुमचं आयुष्य उरलंय, 6 महिन्यात तुम्ही संपणार आहे. मला बरं जाई ना कवाय ना, शारीरिक व्याधी आहे, पण त्याच्यावर उपचार का नसावा. लय वाईट वाटलं त्यांना. घरी आले, काहीच बोलले नाही रमाबाईला. घरी आले. विशेष बजरंगनगरच्या बाया आणि माणसारले पाहुणे. न्यायमूर्ती रोज ज्ञानेश्वरी वाचायचे, रोज न चुकता साधना, रोज ज्ञानेश्वरी वाचायची. आणि एक दिवस वाचता वाचता 9व्या अध्यायातला 14वा श्लोक त्यांच्या वाचनात गेला. सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रतः नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्य युक्ता उपासते. हा श्लोक त्यांच्या वाचनात गेला मुकुंद्र. आणि त्याच्या खालची पहिली ओवी आहे, तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नामची नाही पापाचे आयुष्य केले. ही ओवी वाचनात गेली आणि अर्थ स्पष्ट होता. जो श्रद्धेनं, विश्वासानं, भावनेनं, एकनिष्ठेने देवाची उपासना करतो त्याच्या जन्म मरण रहित निषिद्ध कर्माचा नाश होऊन जातो आणि त्याला देवाच्या पायाजवळ जागा मिळते, पाप जळून जातात आणि शिल्लक राहतं ते फक्त पुण्य. हा अर्थ त्यांच्या मनात स्पष्ट झाला. तुम्ही ऐकता ना सगळ्या? हा ऐका. आणि तो अर्थ त्यांना उमजा. लगेच ज्ञानेश्वरी झाकली. माझ्याकडे पहा, तुम्हाला ऍक्शन करून दाखवत दोघांची बी. ज्ञानेश्वरी झाकली आणि ताडखन उठले ना, आपल्या बायकोला मोठ्याने आवाज दिला, रमा ए बाळा इकडे. बाळा का बोलले बायकोला? रमाबाई वयाने लई छोट्या होत्या त्यांच्यापेक्षा, कितीतरी वर्षाचं अंतर दोघांमध्ये होतं, म्हणून बाळा बोलले. आणि दुसरी गोष्ट, बाळा का बोलले बायकोला? मरायच्या वेळेला माणसाला 4 प्रकारची दुःख होत असतात. एक अनुतापजन्य दुःख होत असतं, एक मोहजन्य दुःख होत असतं, एक आगामी दुःख होत असतं आणि एक ताटातुटीचं दुःख होत असतं. असे 4 दुःख असतात. त्याच्यातलं 3रं दुःख त्यांना झालं होतं मोहजन्य. मी 6 महिन्यात जाणार आहे, माझ्या बायकोची आणि माझी भेट 6 महिन्यानंतर होणार नाहीये, आणि म्हणून माया फुटली होती, प्रेम निर्माण झालं होतं, आपुलकी तयार झाली होती, म्हणून बाळा बोलले, रमा ए बाळा इकडे. रमाबाई आल्या. जी मालक. मालक जी मालक इथं बस, तुला काही सांगायचंय सांगा. इतक्या वर्षापासून आपण 2 जण एकत्र आहे बाई, आपण 2 संसार करतोय बाळा. रोज सकाळी मी उठून जायचो, तेव्हा तू कधी कधी झोपलेले असायचे, मी सकाळी लवकर उठून जायचो.
संध्याकाळी उशिरा घरी यायचो, कधी कधी कोर्टामध्ये भांडणं झालेली असायची. मी सगळा राग घरी येऊन तुझ्यावरती बायको म्हणून, नवरा म्हणून या नात्यानं काढायचो. जर कधी तुझं मन दुखलं असेल बाई तर मला क्षमा कर. जर कधी माझ्याकडून काही गुन्हा घडला असेल बाळा, तुझ्या मनाविरुद्ध एखादी घटना घडली असेल बाळा, मी तुला कधी वेळ देऊ शकलो नाही बाई. मी माझ्या कामात रमान राहिलो बाळा. जर कधी माझ्याकडून अनवधानानं, नजर चुकीनं, रागा संतापात तुझं मन कधी दुखवलं असेल बाळा तर मला क्षमा कर. आता ती बायको त्यांची होती ना, रमाबाई त्यांची बायको होती, ती न्यायाधीशाची बायको होती. ती काही मोठ्याने नाही बोलली, ती एवढंच बोलली, अहो तुम्हाला काय झालंय आज, एकाएकी तुम्ही असं का बोलतायत, काय झालंय नक्की, काय असं का बोलतायत तुम्ही, आजपर्यंत कधी असं बोलले नाही, आता काय बोलू राहिले, आता झालं काय असं. तेच सांगायला बोलवलं. रमा तुला सांगायचं नव्हतं पण वेळ आली म्हणून सांगतो. ऐक रमा, थोडंसं मन धीट कर, सांगतो. 8 दिवसापूर्वी मला थोडंसं शरीरात व्याधी म्हणजे थोडं त्रास व्हायला लागला, म्हणून मी तुला न सांगता पुण्याला गेलो. संचिती हॉस्पिटलमध्ये गेलो. डॉक्टरने मला झोपवलं, चेक केलं, तपासलं. तुम्ही ऐकता ना सगळ्या, तुम्हाला बोर नाही झालं? हां, चेक केलं, तपासलं आणि तपासल्यानंतर मला TB घोषित केला आणि TBला उपचार नाही आहे. 6च महिन्याचं आयुष्य तुमचं उरलंय म्हणून मला घरी काढून दिलंय. पण रमा, आज मी ओवी वाचली ज्ञानेश्वरीमध्ये आणि एक ओवी माझ्या वाचनात गेली आणि त्या ओवीचा अर्थ मला उमगला. म्हणून मला असं वाटतंय रमा, इतक्या वर्षापासून आपण दोघं जण एकत्र आहे बाई, पण आता 6च महिन्याचं जर आयुष्य माझं उरलं असेल तर ते 6 महिने देवाच्या सानिध्यात घालवावे असं मला वाटतंय. जगलो वाचलो तर पुन्हा नक्की भेटू बाई, नाहीच वाचलो तुम्ही देवाला विनंती करील माझ्या रामाची माझी परत पुढल्या जन्मात भेट करून द्या. तेव्हा मी कुठली नोकरी करणार नाही, सगळा उभा जन्म मी तुझ्या एकटीसाठी घालवील बाळा. पण मला आता परवानगी दे. जड अंतःकरणाने परवानगी मिळाली, जड अंतःकरणाने, नाहीच म्हणत होते रमाबाई, पण जड अंतःकरणाने परवानगी मिळाली आणि न्यायमूर्ती सरळ गाणगापूरला गेले. कुठे गेले? गाणगापूरला गेले. तुम्ही सगळे गेले गाणगापूरला? मी सांगतो ते चित्र डोळ्यापुढे आणा. कल्लेश्वर श्री महादेवाचं दर्शन केलं. बघा पूर्व बाजूला कल्लेश्वर महादेव मंदिर आहे, शेजारीच नवग्रह मंदिर आहे, तिथं दर्शन झालं. दत्तात्रयांचं दर्शन झालं. तिथं 12 वाजता भिक्षा मागितली, भोजन झालं. 4 किलोमीटर अंतरावरती भस्माचा डोंगर उजव्या बाजूला आहे आणि डाव्या बाजूला 2 नद्यांचा संगम आहे, भीमा आणि अमरजा नदीचा संगम आहे. त्या संगमात त्यांनी आंघोळ केली. आंघोळ करून वरती आले तर एक भला मोठा अश्वत्थ नावाचा वृक्ष आहे बघा, त्याला पिंपळ म्हणतात, अश्वत्थ वृक्ष. त्या पिंपळाला 1100 प्रदक्षिणा मारल्या आणि 1100 प्रदक्षिणा मारल्यानंतर तिथे दगडाचा पार बांधला आणि तिथं दत्त कृष्णाचं अनुष्ठान, कृष्ण नामाचं अनुष्ठान मांडलं आणि मौन धरलं, बोलायचंच नाही. काही झालं तरी कृष्ण 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 कृष्ण, भूक लागली तरी कृष्ण, जेवायचं असलं तरी कृष्ण, उठायचं कृष्ण, झोपायचं कृष्ण, कोणाशी बोलायचं असलं तरी कृष्ण 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 कृष्ण. आपण कसं म्हणतो बरं आहे का, कृष्ण कृष्ण, झोपायचं असलं चला झोपायला, तसं झोपायला कृष्ण 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 कृष्ण, हो कृष्ण 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 कृष्ण. 11 वर्ष न्यायमूर्तींनी गाणगापूरला कृष्ण नामाचा जप केला. जागेन तुम्ही सगळे. 11 वर्ष. हे मी बोलत नाही, स्वामी चरित्र सारामृत बोलतोय. 11 वर्ष. आता 75% सायन्सवाले माणसं खूप चांगली माणसं असतात, पण 25% सायन्सवाले निबार डोक्यावरती आपटलेले असतात. त्यांच्या मेंदूला असं क्रॅक जायला राहतं, पाठीमागं धाडक्यानं आदळलेलं राहतात, ते वरून पाळण्यातूनच पडेल राहतात. त्याच्यामुळे त्यांचा विश्वास नाही. 6 महिने आयुष्य दिलं, 11 वर्ष जप केलं, हे काय चक्के काय, एक काही थोतांड मारी द्या, त्यांचा विश्वास. ते आमुष्याला जन्मलेले राहतात 12 वाजता रात्री गटर आमुष्या दिवशी, त्याच्यामुळे त्यांचा विश्वास नाही याच्यावर. 11 वर्ष न्यायमूर्तींनी गाणगापूरला कृष्ण नामाचा जप केला आणि 11व्या वर्षी नीट आहे का, जळतीला बापे जन्मांतरीचे याच्याकरता चाललंय आपलं बजारे विठ्ठला. अभंग सोडून बाहेर नाही आपण. मी गेलो असतो बाहेर, पण आहे ना मागं उभे सिक्युरिटी आहे का. तुम्ही नसते ना धिंगाणात केला असता मी आज. पण तुम्ही ते कसं, मी मोठ्या लोकांचा आदर करतो महाराज, आमची महाराज मंडळी आदर करत नाही पण मी करतो सगळ्यांचा. ऐका मुद्दा, कसं आहे आपल्यापेक्षा वरिष्ठ माणसं आहेत, आपल्यापेक्षा काहीतरी ते पुढे असतात, आदर केला पाहिजे. तर ते 11 वर्षानंतर प्रकार असा घडला सगळ्या. आणि सगळे ऐका, रात्री झोपले असताना रात्री 12 वाजता स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं? स्वामी समर्थ स्वप्नात आले आणि सांगितलं, न्यायमूर्ती अहो अक्कलकोटला मी तुमची वाट पाहतोय या. 11 वर्षानंतर रात्री स्वप्न पडलं. सकाळी उठले, संगमात आंघोळ केली, भस्माच्या डोंगरावर जाऊन तिला भस्म लावला, गावात आले, भिक्षा मागितली, जेवण केलं आणि अक्कलकोट ते गाणगापूर 75 किलोमीटर अंतर पायी 5 केलं. 2 दिवसानंतर अक्कलकोटला आले.
अक्कलकोटला आले आणि अक्कलकोट नगरात पाय ठेवल्याबरोबर मोठ्याने आवाज आला, या या न्यायमूर्ती या. मीच तुम्हाला परवा आवाज दिला होता, स्वामींनी आवाज दिला. हे अंगावर काटा यासारखंच आहे. तुम्ही तो ग्रंथ वाचा, गुरुलीलामृत. मी स्वामी चरित्र म्हणलो का मगाशी? हा, गुरुलीलामृत, त्याच्यामध्ये याचा उल्लेख आहे. तिथं आले आणि तिथं त्यांना एक जोडीदार भेटले, यशवंतराव भोसेकर उर्फ देव मामलेदार. त्यांची समाधी कुठे आहे? आपल्या सटाण्याला आहे. आणि इथं पण त्यांचं स्मारक आहे रामकुंडावरती, आहे का नाही? यशवंतराव भोसेकरांची म्हणजे देव मामलेदारांची त्यांची भेट झाली. दोघांनी मिळून अक्कलकोटला स्वामींची 4 वर्षे सेवा केली. 11 15 वर्ष झाले. आणि 15वं वर्ष संपल्यानंतर परिणाम असा झाला, दादा चोपदार दादा, दत्त जयंतीचा उत्सव जवळ आला होता. सहज बोलले न्यायमूर्ती, स्वामी चला आपण जाऊ दत्त जयंतीला. नाही, तुम्ही तिकडे जायचं नाही, इथे थांबायचं नाही. का बरं? तुमची हरणी तुमची वाट पाहतीये. हरणी तुमची बायको. 15 वर्षापूर्वी तिला 6 महिन्याचं आयुष्य सांगून तुम्ही घरातून निघून आले. त्या दिवसापासून रोज रडती, गुराढोरासारखी आरडती, भिंतीवर डोकं आपटी, ती खात नाही, पेत नाही, काहीच नाही. केस विस्कटले तिचे, चेहरा सुकलाय, तोंडाची खोबऱ्याची वाटी तयार झाली, अंगाचा सापळा तयार झालाय, आहे का नाही? रडून रडून चेहरा सुकलाय, आसरू सुकले डोळ्यात, मलिन वस्त्र अंगावरती, आंघोळ कधी करते, आंघोळ कधी करत नाही, आहे का नाही? जेव वाटलं तर जेवती, नाही तर जेवता जेवता हात धुवून टाकते तुमच्या आठवण आल्यावर. खूप वाट पाहती, कंठात प्राण आलाय तिच्या. जर 2 दिवसात तुम्ही गेले नाही न्यायमूर्ती तर ती प्राण गमावून टाकेल, तिचा प्राण सोडील ती. जा तुम्ही जा, परत आपण नक्की भेटूच, मी तुम्हाला बोलवतोच, पण स्वप्न दृष्टांताद्वारे तुम्हाला बोलून घेतो, पण तुम्ही आता जा. आणि मग न्यायमूर्ती, ऐका नीट, नंतर ऐका, तर न्यायमूर्तींना जोडीदार म्हणून यशवंत मामलेदार त्यांच्या बरोबर पाठवले. देव मामलेदार यशवंतराव भोसेकरांना स्वामींनी पाठवलं, कारण त्यांना वाटलं हा जातो खरं तिकडं गाणगापूरला, म्हणून देव मामलेदारांना जोडी पाठवलं. देव मामलेदारांनी त्यांच्या घरी सोडलं. देव मामलेदारच पुढे सटाण्याला निघून गेले, काही दिवस नाशिकमध्ये राहिले, म्हणून ते स्मारक नाशिकचं आहे. ऐका पुढं. आणि न्यायमूर्ती घरी आले. घरी जायच्या अगोदरची घटना ऐका, मी तुम्हाला ऍक्शन करून दाखवतो, माझ्या लक्षात ठेवा. न्यायमूर्तींची बायको सारखी रडत होती, सारखी रडत होती. चित्र डोळ्यापुढे आणा तुम्ही, वियोग झाल्यावर कसं होतं ऐका. आपल्या नवऱ्याचा फोन 2 दिवस जर लागला नाही, कुठं बाहेर गावी गेले होतं, कसं होतं तुम्हालाही कसं होतं? पोराशी नाही बोलल्यावर, पोरीशी नाही बोलल्यावर कसं टेन्शन येतं, तसं झालं होतं त्यांना. आणि मनातल्या मनात विचार चालू होता, न्यायमूर्ती वारले असतील, इतके वर्ष कोणी जगतं का? 6च महिन्याचं आयुष्य दिलं होतं, डोळ्यात पाणी होतं, रडत होत्या, पाणी पण थांबलं होतं डोळ्यातलं, रडून रडून पाणी पण जिरलं होतं. न्यायमूर्ती वारले असतील, इतक्या वर्ष कोणी जगतं का? 6च महिन्याचं आयुष्य दिलं होतं, वारले असतील. पण प्रत्येकाला 2 मनं असतात बजरंग नगर, एक बाह्यमन आणि एक अंतर्मन. आपलं बाह्यमन मूर्ख असतं, पण अंतर्मन 24 तास ॲक्टिव्ह असतं, पॉझिटिव्ह असतं, पॉझिटिव्ह सल्ला देत असतं. जर तुम्हाला काही करायचं असेल तर आपल्या अंतर्मनाचं ऐकत जा, इकडे तिकडे हात नका दाखवायचो. त्याची बायको त्याच्यावर लाटणं घेऊन दावायची, तो काय तुमचा हात पाहिजे त्याच्या लगेच कोणाला हात दाखवायचा? तुमचं अंतर्मन. हे जुने म्हातारे येडे होते का? अहो, या जुन्या म्हाताऱ्यांना बाबा जर काही पोरीचं लग्न करत असलं ना, हे इकडे इकडे हात नव्हतं दाखवीत, कोंडाला फेंडायला काय तवा. ते 17 लोकांना विचारायचे, माधू अरे पुरीचं लग्न करायचं काय करू? अरे संपत अरे पुरीचं लग्न करायचं काय करू? ए ठका अरे पुरीचं लग्न करायचं काय करू? असं विचारायचे. आणि निर्णय घेताना स्वतःच्या मनाने घ्यायचे. म्हणून ऐकावे जनाचे करावे मनाचे. आपलं अंतर्मन कधीच आपल्याला धोका, आपली बायको धोका देईल, नवरा धोका देईल, पोरगी धोका देईल, पोरगा धोका देईल, पण आपलं अंतर्मन कधी आपल्याला धोका देत नाही. अंतर्मन सांगत होतं रमाबाई नाही, तू चुकीचं बोलते, न्यायमूर्ती जिवंत आहे, नाही रमा, न्यायमूर्ती वारले, नाही रमा, जिवंत आहे न्यायमूर्ती. तेवढ्याच दरवाजावर थाप पडली, रमा हे बाई. आणि दरवाजा उघडला, दिवसा ढवळ्या चांदण्या दिसाव्या असा प्रकार घडला. डोळे मोठे करून रमाबाई पाहू लागल्या, चिमटे घेऊ लागल्या, मी जिवंत आहे का मेलेली आहे, मी जागी आहे का झोपलेली आहे, अशा हाताला अशा अंगाला चिमटे घेऊ पाहू लागल्या. मला स्वप्न पडलंय, मी जागी आहे का झोपलेली, स्वप्नात आहे कसं आहे काय. कडोड मिठी मारली, इतक्या रडल्या रमाबाई, इतक्या रडल्या. डोळ्यातून पडणाऱ्या पाण्यानं न्यायमूर्तींची पाठ ओली चिंब झाली, इतक्या रडल्या. प्रश्नामागे प्रश्न विचारू लागल्या, कुठं होते तुम्ही, काय कसं काय तुम्ही, आणि कोणत्या डॉक्टरने तुम्हाला सांगितलं होतं 6 महिन्यात तुम्ही जाणार आहे, आणि इतक्या वर्ष तुम्ही जिवंत कसे, अहो कसे काय जिवंत सांगा ना तुम्ही मला. अहो कुठं होते तुम्ही इतके दिवस, तुम्हाला माझी आठवण नाही आली का, काय चुकलं काय माझं सांगा ना, का मला सोडून गेले तुम्ही, का नाही आले इतका दिवस, कुठं होते मला सांगा, काय खात होते, काय पित. अहो माझी अवस्था बघा कशी झाली, अहो लई तुमच्या आठवण यायची, का नाही आले तुम्ही, कोणच्या लई प्रश्न एका मागे एक.
सांगतो रमा सांगतो. बस बस बस. गाणगापूरला गेलो, अनुष्ठान मांडलं, प्रदक्षिणा मारल्या, जप केला. स्वामी समर्थ स्वप्नात आले, त्यांनी बोलून घेतलं, तिथं सेवा केली आणि मी आज जिवंत आहे. आपण जिवंत कश काय? नामस्मरणाच्या बळावर जिवंत आहे. आणि मग जळतील पापे जन्मांतरीचे. आता पुढचं वाक्य लय महत्वाचं आहे, पुढचं तर लय गोड आहे. न्यायमूर्तींची बायको होती ती काय आपली होती काय? आले का आणि चला जेवायला, असं होतं का ते? न्यायमूर्तींची बायको होती ती. तिनं विचार केला, ज्या डॉक्टरने माझ्या नवऱ्याचं आयुष्य 6 महिने सांगितलं होतं, त्या डॉक्टरला यांना भेटायला घेऊन जाऊ. आता माझ्या तोंडात पहा, डॉक्टरचं तोंड कसं झालं असेल न्यायमूर्तींना पाहिल्यावर. मी काय तेव्हा नव्हतो, पण इमेजिन करायला काय प्रॉब्लेम आहे? आणि मग न्यायमूर्तींना घेऊन रमाबाई संचितीला निघाल्या. आता ते डॉक्टर तपासत असेल कानात घालून टेटस्कोप. बरं, तिथे असं येते, जिडं लावलं तिडलाच आवाज येतोय, ठोके. बाकी बाहेरचं काहीच ऐकू येत नाही तिला कानात घाललं असल्यावर. आहे का ते ठोकीच फक्त ऐकू येतं. म्हणून ते नाही का, श्वास घ्या सोडा, श्वास घ्या सोडा, सोडा मोठा श्वास घ्या सोडा सोडा. काय होतं तुम्हाला? आम्हाला आता काय सांगू काय होतं असं. ते कानात घालून तपाशीत असेल बरं का, इकडे म्हणा, कानात घालून तपाशीत असेल ते. आणि रमाबाई मोठ्याने आरडल्या, डॉक्टर बाहेर या, न्यायमूर्ती आले तुम्हाला भेटायला. अहो याचा बापलं ना. हा ना, असं चाप ते मोदकले असलं मोठे. अहो त्यांना वाटलं मला भास झाला, न्यायमूर्ती आपल्या डॉक्टरला वाटलं मला भास झाला. पण न्यायमूर्तींची बायको डायरेक्ट आतमध्ये आली, त्या कॅबिन मध्येच गेल्या. कॅबिन मध्ये गेल्यानं सांगितलं, हो डॉक्टर काढा ते कानातलं, न्यायमूर्ती रानडे तुम्हाला भेटायला आले. काय? हो न्यायमूर्ती रानडे. धक्का बसला ना, चला बाहेर. डॉक्टरला धरलं हाताला आणि वडीतच आणलं. आणि जेव्हा पहिल्या पायरीवर ज्या माणसाचं आयुष्य आपणच 15 वर्षापूर्वी 6 महिन्याचं दिलं होतं, तो माणूस पाहिला. न्याय डॉक्टरचं तोंड या बा असं. न्यायमूर्ती तुम्ही? तेच म्हणते मी. रमाबाई बोलल्या, तेच म्हणते मी. याच माणसाचं आयुष्य तुम्ही 15 वर्षे पूर्वी 6 महिन्यात दिलं होतं. हा माणूस जिवंत कसा तेच विचारायला आलेत. न्यायमूर्तींची बायकोला सांगू लागले डॉक्टर, न्याय रमाबाई मी माझ्या धन्वंतरी मातेची शपथ घेऊन सांगतो, माझ्या ईश्वराची शपथ घेऊन सांगतो, हो रात्रंदिवस मी डे नाईट रात्रंदिवस मी अभ्यास केला. हो माझ्या वैद्यकीय शास्त्राचा माझा अंदाज कधीच फेल नाही गेला. हो ताई मी खरंच तुमच्या पाया पडून सांगतो, तुमची शपथ घेऊन सांगतो, धन्वंतरीची शपथ सांगतो, माझ्या ईश्वराची शपथ घेऊन सांगतो, माझा अंदाज कधी फेल नाही गेला. खरंच यांचं आयुष्य 6 महिने उरलं होतं. हे इतके दिवस जिवंत कसे? आणि मग डॉक्टरने त्यांना विचारलं, न्यायमूर्ती खरं सांगा इतक्या वर्षे जिवंत कसे? आणि मग न्यायमूर्ती म्हणले, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. मी जगलो असेल तर फक्त आणि फक्त कृष्ण नामाच्या बळावरती, म्हणून मी आज जिवंत आहे. डॉक्टरनी परत झोपवलं न्यायमूर्तींना, चेक केलं. आणि डॉक्टर तर ढसाढसाच रडायला लागले आणि रडून सांगू लागले, न्यायमूर्ती रमाबाई माझ्या धन्वंतरी मातेची शपथ घेऊन सांगतो, माझा अंदाज कधी फेल नाही गेला होता. खरंच तुम्ही माझ्या बहिणीसारखे, माझा कधीच अंदाज फेल नाही गेला ताई. 6च महिने यांचं आयुष्य उरलं होतं. पण हे जर का म्हणत असेल मी कृष्ण नामाच्या बळावर जिवंत आहे, तर मी आता तुम्हाला माझ्या धन्वंतरीची शपथ घेऊन सांगतो, माझ्या विद्येची शपथ घेऊन सांगतो, वैद्यकीय शास्त्राची. तुम्ही यांना घरी घेऊन जा, अजून 18 वर्ष हे जगतील. जळतील पापे आणि म्हणून सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. काही म्हणले आम्ही जर नाहीच भजन केलं तर काय होईल? काय होईल? करिता बरोबर
बरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी वाहवशी. तुम्ही जेवढी बरोबरी कराल, जेवढा मिळवायचा प्रयत्न कराल, तेवढे तुम्ही लांब लांब जेव्हा देवापासून जाल. कारण खिशात जेव्हा पगार होतो ना, पगार, ते पगाराचे पैसे जवळ खिशात तोपर्यंत देवाची आठवण नाही येत. आणि ते संपत आले का बरं, ती यादी तयारच राहते घरी आल्यावर. दुधाचे 1500, किराणा बाजार 2000, किराणा बाजार, त्याच्यानंतर ते पुरीचे शिक्षणाचे आमके, ते बसचं भाडं, ती यादी भली मोठी तयारच राहते. ते आले का बरं खिशात तोपर्यंत देवाची आठवण येते. संपत आले का देवा मला पाव. देव म्हणशील पावडा देईल तुला इथला, जम्बो पावडा, पण मी नाही पावणार. मी जम्बो पावडा देईल तुला तिथला सातपूरचा, पण मी नाही पावणार. आहे का नाही? आता मर. आणि माणसाला किंमत कुठपर्यंत आहे? पैसे तोपर्यंतच ना. जोवरी चलन गा तोवरी म्हणती माझा, जोवरी चलन गा. जोवरी चरण गा, जोवरी चरण गा. माने तिला थोर देह सुखाची गाजा, माने तिला थोर मानतीला थोर देह सुखाची गाजा, मानतीला थोर. इंद्रिय मावळले आला बागुला आजा, इंद्रिय मावळले. इंद्रिय मावळली आला बागुला, इंद्रिय मावळली. कैसा विपरीत झाला हा देह नव्हे तुझा. दातेवदान करा दाते पंढरपुरा, दातेवदान करा दाते पंढरपुरा, दातेवदान करा. दातेवदान करा दाते पंढरपुरा, दातेवदान करा दातेवदान करा दाते पंढरपुरा, दातेवदान करा. गोगे बाबा बरं आठवण करून दिली. जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा. अहो किती वाजले? अजून टाइम आहे ना? संपलं? हा नाही ऐका ना, ऐका थोडं 5 मिनिटात थांबतो आता लगेच. ऐका मुद्दा ऐका. पैसा प्यारे 3 नाम आपल्या जिल्ह्यात म्हणे बघा. पैसा प्यारे 3 नाम, परश्या, परशु, परशुराम. ऍक्शन पण तुम्हाला करून दाखवतो. एखाद्याचं नाव जर परशुराम असलं ना, आई लोक त्याला परशुराम म्हणत नाही. तो जर असा रस्त्याने चालला ना, लोक त्याला म्हणते हे परश्या कुठे बाबा नसेल त्याला काय, बरं ठीक आहे झाला परश्या. त्याला राग येईल का काय विचार करते नाही. आणि तो परश्या जर कुठेतरी कामाला लागला यांच्या संस्थेत, कशाला तरी लागला बा, काही झाडू बिडू काहीतरी कशाला तरी लागला, 400-500 रुपये रोज कामाला लागला. लोक मध्ये कोण रे परशुराम या, म्हणजे आधी परश्या. पैसा आल्यावर कोण झाला? परशुराम. आणि तो परशुराम जर अचानक नगरसेवक झाला मग होऊ शकतो. कसं झालंय? होऊ शकतो. मी फक्त एवढंच म्हणलोय कसं झालंय, पुढचं काहीच नाही म्हणलो. ऐका, होऊ शकतो ना. आणि तो जर नगरसेवक झाला मग लोकांमध्ये कोण आहे रे? नगरसेवक पाटील. अख्खं वार्ड त्यांना घाबरतं बा, प्रभाग, अख्खा प्रभाग त्यांना घाबरतो. आहे का नाही? नगरसेवक झाल्यावर परशुराम पाटील अख्खा प्रभाग घाबरतो त्यांना. आहे का नाही? आणि तेच परशुराम पाटील म्हातारे उद्या बरं पॅरलेस झाला, कानाने ऐकायला येत नाही, नाक गळायला लागले, तोंडाची बबडी व्हायला लागली, पाय नाही चालता येणार, हात तर कापायला लागले, आणि घराच्या कोपऱ्यात पडेल परशुराम. प्रभाग जाऊ द्या भाऊ, बरं का दादा, प्रभाग मरू द्या, ते वार्ड मरू द्या, त्याची सुनबाई नीट बोलत नाही त्या परशुराम शेठची. तिचं पोरग रडायला लागलं का त्याला अशी कडाव घेते, त्याच्या पुढे ती कपड्यात बोकडी बाय. तोच परश्या, तोच परशुराम, तोच परशुराम शेठ नगरसेवक बोकडी बा. इंद्रिय मावळली आला बागुला जा, इंद्रिय मावळली बागुला आजा म्हणजे भोकडी बा. पुढं ऐका ना. बरं म्हातारपणाची अवस्था का लई चांगली काय, कानाने ऐकायला ये ना. आपण त्याला म्हणा जेवले का? हा चहा पेलो. जेवले का विचारलंय, चहा पिले का नाही विचारलं. ही म्हातारपणाची अवस्था आहे. का नाही? नाक गाळायला लागलं. बरं याला माझ्याकडे पुरावा आहे म्हणा. मज नाही हातपाय डोळा पडले झापड, मज नाही हातपाय, मज
मजले हात पाय वाचा बोले बोबड मजले हात पाय कर्णय बधीर झाले वाचा बोले बोबड कर्णय बधीर झाले कर्णय बधीर झाले वाचा बोले बोबड कर्णय बधीर झाले नाकमुख गळू लागले लाळा आणि शंभूड नाकमुख गळू लागले नाकमुख गळू लागले लाळ आणि शंभूड नाकमुख गळू लागले श्वानपरी गती झाली आवगे करीती हाड हाड तुम्ही संत माय बाप तुम्ही संत माय बाप तुम्ही संत माय बाप एवढं उपकार करा तुम्ही संत माय बाप ऐक नाही कानाने ऐकायला येत नाही मज नाही हात पाय डोळा पडली झापड दिसनाच संपत्ती काय नाही नाही माधवी माधवी काय दिसणार डोळ्यानं कानाने ऐकले ना जेवढे का हा हा चहा पेलो ही कानाने ऐकले ना नाक गळायला लागलं तोंडाची बोबडी वळायला लागली ज्या ज्या लोकांनी लय निंदा केल्या ना भाऊ लोकांच्या निंदा केल्या कुटाळ्या केल्या लावालाव्या केल्या चाड्या केल्या चुगल्या केल्या इकडचं ऐकून तिकडं जाऊन सांगितलं तिकडचं ऐकून इकडे येऊन सांगितलं त्यांच्या तोंड वाकडे झाले आणि वाकडेच होणार हे बा असे आणि मग महाराज लोक दिसले का साठे बाबा गुले महाराज आहे की नाही मग महाराज मंडळी गुगे बाबा दिसले मग त्यांच्या पुढे येऊन तुम्ही शांत एवढा हवकार करा तुम्ही शांत काय उपकार करायचे यांच्यावर काय चुकीचं बोलतो की मी काय चुकीचं बोलतो की मी सांगा ना तुम्ही याला सुद्धा माझ्याकडे पुरावा आहे याला सुद्धा पुरावा आहे माझ्याकडे ऐकायचा का पुरावा साधू संतांची निंदा केली त्याने वाचा हरिभक्तांची स्तुती नाही केली त्याने वाचा पंगू झाली मुका झालो वाचा केली नाही आणि मग ते वाकडं तिकडं तोंड घेऊन येणार साठे महाराज हा हा तुम्ही शांत एवढा हफकार करा तुम्ही शांत काय उपकार करायचे यांच्यावर तेव्हा संतांची निंदा केली सप्त्याला आला नाही जेवायला तिला सगळ्यांच्या आधी यायचा वर्गणीला दिली नाही कीर्तनकारांची निंदा केली काय त्याला कीर्तन येतं आहे का नाही या पोरीने प्रवचन केले काय तेवढ्याचे ते त्याला अरे काला काय म्हणतो तुझ्या पोरीला काय येतं ते पाहिजे ना लोकांना काय नावडतो आहे का नाही ते का गायक आहे अरे तुला काय येतं ते पाहिजे ना लोकांना काय नावडतो आणि मग तोंड वाकडे झाले तुम्ही शांत आणि मग अशा काळात तुम्ही म्हातारी होणार प्यारलेस होणार आणि मग तुम्ही घराच्या कोपऱ्यात पडेल राहणार आणि मग तुम्हाला सकाळचा 7च्या 9ला येणार 10चं जेवण तुम्हाला डायरेक्ट दुपारी 3ला येणार आणि मग तुमची बायको म्हणणार बाईल म्हणे खर मारता तरी बरे हे कोण म्हणतं माहिती का तिने का इंस्टाग्रामला हाय करायची ना हाय 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 ती म्हणती बैल म्हणे खर मरता तरी बरे नाशिले घर थुंकून या शेजारचे नीट बोलते नाही शेजारी म्हणे मरे नाका मेला आणि याला कंटाळा येणे आम्हा नीट बोलती नाही आणि मग एकटेच राहणार बायको सोडून जाणार पोरग सोडून जाणार मग हा एकटाच पडणार आणि मग महाराज पुढे येऊन महाराज देवा कुठे माझी चिठ्ठी आडवली तुम्ही शांत माय बाबा एवढा उपकार करा तुम्ही शांत माय बाब काय उपकार करायचं एखाद्या दिग्दर्शक करून द्या तुम्हाला आपली आठवणच येणार महाराज वर्षभर पुढच्या सप्त्यापर्यंत ते साठेबाबा म्हणणारी वस्तू कुठून आणली होती तुम्ही असं आहे का नाही तुम्ही शांत एवढा उपकार खरा क्षमे शांत माय अशा काळात तुम्हाला देव भेटणार
पण सहकार्य करणार नाही. देव तुम्हाला सांगेल तेव्हा मी नारायणगिरी बाबाला पाठवलं होतं, तेव्हा मी गंगेगिरी महाराजांना पाठवलं, साठे महाराजांना पाठवलं, पाटील सरांना पाठवलं, मी सानिकाबाईला दिदीला पाठवलं, त्याच्यानंतर ज्ञानेश्वरीला पाठवलं, त्याच्यानंतर मी घुगे बाबाला पाठवलं, घुगे बाबाला पाठवलं. भजन करा सांगायला ऐकलं नाही. मरा भावाचे पुरी वहावश, मरा आता. आणि मग महाराज असं का ते हो, मग काहीतरी उपाय सांगा. तो उपाय जर आम्ही केला तर परमेश्वर भेटेल. त्याच्यासाठी एकच उपाय, मी माझ्या विठोबाची शपथ काही न लगे एक भावची कारण, वा वा. काही न लगे एक भावची कारण, काही न लगे एक भावाची कारण, वा वा वा, छान. काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे दुधावरची दोरी करता बरोबरी, दुधावरची दोरी. मी काय करू? महाराज म्हटले मी माझ्या विठोबाची शपथ घेऊन सांगतो, काहीच करू नका, फक्त भावाची कारण. सगळ्यांना कथा पाठच आहे, फक्त स्पर्श करतो म्हणजे आठवण करून देतो, म्हणजे तुमच्या पुढच्या लक्षात येऊन जाईल. राम सीतेचं लग्न ठरलं, प्रभू रामचंद्राचं सीतामाईचं लग्न ठरलं. लग्न ठरलं, लगेच लग्न लागलं. 10 वाजून 40 मिनिटांनी लग्न लागलं. आता हार घालायचा कार्यक्रम आला. सीतामाता छोट्या होत्या उंचीनं, राम प्रभू उंच होते. आता उंच असल्यामुळं हात पुरला. आता वेळ आली सीतामाईची हार घालायची. आता ती छोटी असल्यामुळं हातात पुराणा. आणि मग बाकीचे म्हणायचे हो दाजी खाली वाका, थोडे खाली वाका ना, आमची सीता छोटी आहे, थोडं खाली वाका. प्रभू रामचंद्र म्हणले वाका म्हणणार रे हो, माणसाने सगळीकडे वाकावं पण सासरवाडीला वाकू नये, तशी सवय लागती. किंमत नाही राहत. तुम्ही पहा गावातली सासरवाडी ज्यांची ना त्यांची तुम्ही पहा, जो लांबचा जावय आणि जो गावातला जावय त्यांचं पहा तुम्ही, फरकच राहतो महाराज. 7-8 महिन्यांनी येणारा जावय असू द्या लय लांबचा, आणि मग तुम्ही सासूबाई पहा त्याला पाहिल्या घाले नटांगण वंदीनं चरण डोळ्यानं पायीनं जावयाला काय त्याची मजा महाराज. जावयाची लाडू गुलाबजाम श्रीखंड पुरी बासुंदी वडपाव मिरची लोणचं पापड भुजे लय काय काढू ती मात्री. आई का नाही आजी खरे ना, ते हा म्हणली बाई आई लांबचा जावय आई का नाही. आणि गावातला असू द्या बरं, नळावर पाणी जर भरत असली, ते हापशावर जर बादली भरायला ठेवला असली किंवा नळावर, आणि जावय जर आला ना गावातला, सासूबाई म्हणती भाऊ जावई ती बादली तेवढी आपलीची या घेऊन या, इकडे घेऊन या, आणि तेवढी म्हैस उचला तिथे नेऊन बांधा, सोडा तिथे नेऊन एवढा दर्जा खाली येतो. बरं ते जाऊ द्या. महिन्यातून रोज सूर्य उगवतो, संध्याकाळी मावळतो, त्याची किंमत नाही. रोज उगवतो, सकाळी 6:30 आणि संध्याकाळी 6:30 मावळतो, तर कोणी पाहतही नाही, त्याला रामरामही करते नाही. आहे की नाही. काही बिचारे नामधारक मंडळी आहे, सोम सूर्यनारायण नमामु खगाय नमा मित्राय नमा भानवे नमामु रवाय नमामु, आहे की नाही. जपा कुसुम संकाशम काश्यपेयम महदूतून तमरीम सर्व पापकम प्रणतस्मै दिवाकरम अशी म्हणणारी कमी आहेत. आहे की नाही. त्याला त्याची किंमत नाही. रोज उगवतो मावळतो, पण महिन्यातून एकदाच येतो बाबा 9:30-10 वाजेपर्यंत उपाशी राहते त्याला वळायला. खरं आहे की नाही. म्हणजे महिन्यातून येतो त्याची किंमत. चंद्रोदय चतुर्थी बितुर्थी असले, मंगळी बिंगळी आमुष काही ते आमुष नाही, पौर्णिमा आहे का नाही, ती चतुर्थी
त्याला त्याला किती मजा त्याची वाली, आणि हा रोज उगवतो, त्याला कोणी विचारित नाही. तसं बाग रामप्रभू म्हणले वाका म्हणणार हो, मी वाकणार नाही, त्याची सवय लागती. इथं काही ऐकत नाही. आणि मग आता काय करावं, लग्नाला आता उशीर झाला, 11:15 वाजत आले, आता करायचं काय. आणि मग लक्ष्मण हुशार होते, लक्ष्मण होते ते का आपण लक्ष्मण होता का, लक्ष्मण होते ते, तो का बजरंग नगरचा लक्ष्मण होता का, ते भगवान लक्ष्मण होते, ते भगवंताचे होते, शेषाचा अवतार होता तो. आणि भगवत त्यांनी शेषाने ठरवलं, म्हणजे लक्ष्मणाने ठरवलं, दादा काय ऐकत नाही, दादा हट्टी आहे, लग्न काय लागत नाही, वहिनीचा हात काही पुरत नाही. लक्ष्मण गेले आणि वहिनीला खानाखुणा केल्या, अशा काहीतरी खानाखुणा केल्या, अशा खानाखुणा केल्या. कशा अशा काहीतरी. मग त्या दोघांना कळलं काय म्हणते एकमेकाला. आणि तेवढ्या गर्दीत लक्ष्मण गेले आणि रामाच्या पाया पडले. दादा दादा म्हणल्यावर राम खाली वाकले. अरे का बरं हा काय की पाय पडला, वाकले. आणि तेवढ्यात लक्ष्मण म्हणले पाहता काय उरका आता. आणि मग हार घातला आणि लग्न लागलं. मग बाकीचे टोमणे का म्हणणार होते ना वाकणार नाही, वाकले का नाही, भावापुढे. भाऊ म्हणजे लक्ष्मणापुढे नाही, भावापुढे म्हणजे भक्ती भावापुढे. लक्ष्मण हे भक्तीचं प्रतीक आहे. काही न लगे एक भावचे कारण. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता रखुमाई धोपार कुमाई जय जय विठोबा. काळ्या वाजवानी म्हणा धोपार कुमाई धोपार कुमाई काळ्या वाजवानी सर्वांनी म्हणा धोपार कुमाई जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. हा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, सर्व म्हणा, सर्व म्हणा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. अतिशय गोड नियोजन समस्त बजरंग नगर आणि सद्गुरू नारायणगिरी महाराजांचा भक्त परिवार, सद्गुरू रामगिरी महाराजांचा भक्त परिवार, सद्गुरू साठी महाराजांचे सर्व आणि मित्रपरिवार आणि भक्तगण सर्व मंडळी, महाराजांच्या नियोजनात आलेली सर्व पाहुणी मंडळी, ऐकायला आलेली सर्व पाहुणे, आई बहिणी, वडीलधारी, लेकीवाडी सर्वच मंडळी. गोड नियोजन तुम्ही सर्वांनी केलं. सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या ऐकणे वात्सव्यानं पदस्पर्शानं पावन झालेली भूमी नाशिक नगरी. मी त्यांचं एक कीर्तन ऐकलं होतं, तेव्हा मी आळंदीला राहिलो होतो. संतांचे पायी हा माझा विश्वास. त्या माहेश्वरी धर्मशाळेच्या समोर ते असं चराटाला धरून कीर्तन करीत होते. 4 तास कीर्तन चालू, 4 ते 5 तास त्या भिंतीच्या समोर. हा ना, ती मी एकदा ऐकलं होतं तेव्हा मी काहीतरी शाळेत येत होतो. 99ला मी आळंदीला गेलो होतो. 2010पर्यंत मी आळंदीला होतो, 9पर्यंत. तेव्हा त्यांचं एक कीर्तन ऐकलं होतं. आणि त्यानंतर रामगिरी महाराजांचा एक व्हिडिओ मी केला होता, मागं मी तुम्हाला बोललो होतो. ज्या वेळेला पूजनीय रामगिरी महाराजांवरती प्रसंग आला 2 वर्षापूर्वी, म्हणजे मागच्याच वर्षी ना, 2 काच मागच्याच वर्षी ते प्रसंग जे आला त्यावेळेला महाराजांबद्दल कोणीच काही बोलत नव्हतं.
कोणीच म्हणजे कोणीच व्हिडिओ करीत नव्हते की बाबा महाराजांचा सांत्वन कोणी करीत म्हणजे महाराजांच्या बाजूने कोणीच नव्हतं काही बोलत. आमचे महाराज लोक सुद्धा कोणी बोलत नव्हते. पण मी तो व्हिडिओ केला होता. पहिला व्हिडिओ आपला झाला होता आणि तो व्हिडिओ डायरेक्ट एवढा गाजला होता की जेवढा परिवार आहेत महाराजांचा त्या सगळ्यांच्या स्टेटसला तो व्हिडिओ आला होता, महाराजांकडे पोहोचला होता. आणि तिथून मला बेटातून फोन आला त्या माऊलींचा, त्यांची PA माऊलीच ना ते मधु माऊली, हां त्यांचं की तुम्हाला महाराजांनी बोलवलं भेटलं. पण तेव्हा सिक्युरिटी आणि त्यांच्या ते सगळे बंदोबस्त असल्यामुळे जाता नाही आलं मला. म्हणजे ही त्यांची कृपा माझ्यावरती झालेली आहे. आणि असं समजायला अडचण नाही की सद्गुरू नारायणगिरी महाराजांनीच मला ही चालना दिली साठी महाराजांना की त्याला इथं बोलवा म्हणून इथं येण्याचा योग आहे असं मी समजतो. आणि त्या निमित्ताने आकाशाच्या उंचीच्या विचाराची माणसं मला भेटली महाराज तुमच्यामुळं. पहाडासारख्या विचाराच्या बाया माझ्या पुढं बसलेल्या आहेत. सगळे तुम्ही एज्युकेटेड आहात आणि या सगळ्या चिमण्या लई हुशार आहेत. या कोणीच कमी नाही यांच्यामध्ये, एकापेक्षा एक हुशार आहेत, फार गोड आहेत. त्याच्यानंतर हे सगळे त्यांचे गुरुजी. दादा तुमचं नावच माझ्या लक्षात नाही राहिलं, शेळकी महाराज. वा वा छान. त्यांची कन्या आहे बघा. परत एक महाराजांची पण कन्या, वा तिकडे आहे का नाही तू महाराजांची कन्या किरकडे बाबांची. या सगळ्यात आली सानिक गावकरी. यालाही मोठ्या कुठल्या या तुम्ही कीर्तन करे का? कीर्तन करायचं बरोबर. इकडे अक्षदा दिदी आली बघा, छान. तुम्ही सगळे आल्यात. आणि माझी माऊली यूट्यूब चॅनल आमचे रवी दादा या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. गरीब माणूस आहे आणि विद्वान कीर्तनकारांची कीर्तनं त्या ठिकाणी शूटिंग होत आहेत. ज्या ज्या वेळेला तुमचं मन उदास होईल, ज्या वेळेला तुमचं मानसिक संतुलन ढासळेल किंवा जागेवर राहणार नाही किंवा काहीतरी टेन्शनमध्ये असाल, तेव्हा माझी माऊली यूट्यूब चॅनलला भेट द्या. तिथं अनेक कीर्तनकारांची कीर्तनं आहेत, भागवत कथा पण त्या रेकॉर्डिंग होणार आहेत, गायकांच्या चाली पण आहे, मृदंग वादकांचे तिथे व्हिडिओ पण आहेत. नक्कीच आपण त्या चॅनलला भेट द्या, तुम्हालाही बरं वाटेल आणि त्यांनाही पुढे जाण्यासाठी चालना मिळेल अशी अपेक्षा करतो. आणि वाणीला थांबवतो. आदरणीय श्री गुरु साठी महाराजांनी दिलेलं हे निमंत्रण, त्या निमंत्रणाने तुम्हा सर्वांचं दर्शन. काका तुम्हाला वंदन. घुले महाराज आलेत, गुगे महाराज, घुले गुगे शेजारी झाले बघा. सोपान काका कुठे गेले? बसले खाली. हां तुम्ही पेटी मास्तर एक नंबर, वा छान तुम्ही वाजत होते. रविदास महाराज, वेणेकरी बाबा तर पाक किती भारी, तुको बराच दिसत आहेत तुम्ही, ती घुंगरू बिंगरू भारी छान. तुमचं साऊंड एक नंबर आहे बघा, किती गोड. आमचा रोज प्रवास आहे दादा, एवढा घसा माझा बसलेला आहे, तरी पण तुमच्यामुळं कीर्तन जरा चांगलं झालं, तुम्ही साऊंड चांगला लावला, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. हे मुकुंदरावचे चिरंजीवी बघा, हे छान वाजवतात. त्यांनी माझं कीर्तन त्या नगरला वाजवलं, जाधव संकुलला. हा का? अरे वा, कुठे गेल्या सगळ्या? त्यांना तुम्हाला वंदन. वा वा छान. त्यांनी त्याच दिवशी मला तारीख दिली पुढच्या वर्षीची, त्याच दिवशी 1 महिन्यापूर्वी. तुम्हाला धन्यवाद. इकडे 2-3 मोदक आहे, एक खाली बसले, एक उभा आहे. इकडे पाठीमागे एक मोठा उकडीचा मोदक उभा आहे, गळ्यात उपरणं घातलेला. आणि सगळे साठी महाराजांना सहकार्य करणारी माणसं पाठीमागचे. सगळ्यांना वंदन करतो. सगळ्या आज्या वगैरे सगळे आलेले आहेत. वा सर्वांना बाबा तुम्हाला वंदन, सर तुम्हाला वंदन, तुमच्या सानिकाचे वडील तुम्हाला वंदन. सगळ्यांना वंदन करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.